ज्ञानेश्वरी अमृत आपुल्या भाषेचे भाग्य दीना कळू दे काय हे आमुचे. जय देव जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव. जय देव श्री ज्ञानेश्वर योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव भक्तीचा कैलास ज्ञान सागर ज्ञानेश्वर माझा प्रेम सागर. त्याला त्याला वाटे आपुला आधार नाही राडी असली माऊली थोर. जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव जाणता सुनी गीता वेदार्थ सगळा संचित जीवांसाठी जीव कळवळला. ज्ञान सोपे करुणी अनुभवी दिला असायदाने जीव शांत आकेला. जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय साग वेद ज्ञाना पाखंडी जना अव्यक्ताची सत्ता झाली सर्वांना. देव मार्गी कोणी मोठा नासाना चिंडीने विठ्ठल भेटे सर्वांना. जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव सावनी दुःख बोल अज्ञ जीवांचे हरिपाठे कल्याण केले सर्वांचे. ज्ञानेश्वरी अमृता फुल्या भाषेचे भाग्य दीना कळू दे काय रे आमचे. जय देव जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव. शेवटचा श्लोक 34वा तिथपासून शेवटच्या श्लोकापर्यंत वाच. कुंडली गवनदारी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मन मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु. मामे वैश्यसि त्वैवं आत्मानं मत्परायण. तू मन हे मीची करी माझा भजनी प्रेमधरी. सर्वत्र नमस्कारी मद एकाते माझे ने अनुसंधाने देख. संकल्प जाळणे निश्चेख मद्याजी चोख याचे नाव. ऐसा मी अखिला होसी तेथ माझ्याची स्वरूपा पावसी. हे अंतःकरणीचे तुझपासी बोलित तसे कालमिया सूर्या फुले. जे सर्वस्वामी असे ठेविले ते पावोनी सुख संजले होऊन ठासी. ऐसे सावळेनी परब्रह्मे भक्त काम कल्पद्रुमे. बोलिले आत्मारामे संजयो म्हणे अहो ऐकितासे की अवधारा. सवय्या बोला निवांत म्हातारा. जैसा मैसा नुठिका पुरा हेत संजयो माथा तुकिला. हा मृताचा पाऊस वर्षला की हा येथा सतूच गेला. श्रीया गावा तरी दाता उभा मुसा. म्हणून बोलता मिळेल वाचा. काही झाले याचा स्वभाव जैसा. परी पाप भाग्य माझे जे वृत्तांतु सांगायाचे निव्याजे. कैसा रक्षलो मंदिराजे श्री व्यासदेवी. हे तुले हे वाडे सायासे जव बोलत असे दृढ मानसे. तव न धर्वेच्या पुर्यायसे सात्विक गेले.
चित्तता काटले आटू घेत वाचा पांगुळली जेथीची तेथ आपाद चुकित रोमांचाले हातोन्मीलित डोळे वर्षदात आनंद जळे आतुर्या सुखोर्मीचे निबळे बाहेरी कापे भैया गवाची रोमगोळी आली स्वेल खडका निर्बळी लिया मोती आमची घड्याळी आवडे तैसा ऐसा महासुखाचे न्यातरसे जेथा टणी होईल जीवदशे तेथ निरोगिले व्यासे ते नेली सरो आणि कृष्णार्जुनाचे बोलणे गोगरी आले श्रवणे की देह स्मृतीचा येणे वापसा केला तेव्हा नेत्रीचे जळ विसर्जी सर्वांगीचा स्वेदू परिमार्जी तेवी सावधान म्हणे ओजी धृतराष्ट्राते आता कृष्ण वाक्य बीजा निवाडू आणि संजय सात्विकाचा निवडू म्हणून शोधया होईल सुरवाडू प्रमेय विकासा अवळमाळ अवधान द्यावे हे तुलेनी आनंदाच्या राशीवरी वैसावे बाप श्रवणेंद्रिया दैवे घातली माळ म्हणून विभूतींचा ठावो अर्जुना दावीर सिद्धांचा रावो तो ऐका म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा प्रेमाने ध्यास घेऊन यजी मद नमी मज असे जोडून आत्म्यास मिळसी मद मत्पर तू मन हे मीच करी माझ्या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मदये काला माझ्या अनुसंधानाने इच्छा संकल्प निशेष जाणे याचेच नाव भक्ती करणे खरी माझी असा माझा होऊन राशी तरी माझ्या स्वरूपात भावशी हे अंतःकरणातले तुझ्या पाशी बोलत आहे अरे सर्वापासून ते आपुले सर्व सामी चोरून ठेविले हे तुला प्राप्त झाले आता सुखरूप राशी असे त्या सावळ्या परब्रह्माने भक्तराम कल्पद्रुमाने बोलले आत्मा रामाने संजय म्हणे धृतराष्ट्राने संजय ऐकता हे कार्य परी पुरातल्या रेड्या परी निवांत होय तो वृद्ध देवा तेव्हा संजयाने माथा नमविला हा मृताचा पाऊस वर्षला पण इथेच असून गेला दुसऱ्या गावा असे बोलता मालकाला दोष लागेल वाचेला काय करणार स्वभावाला हा असाच आहे असो केवढे भाग्य माझे निमित्त करुणी यांना सांगायाचे भवसागरी रक्षण केले माझे श्री व्यासदेवानी आनंदावरून कष्टाने परमात्मवचने बोलत होता दृढमनाने आता संजयाला सात्विक भावाने स्तब्ध केले चित्तचकित होऊन आटले शब्द तेथेच भांगुळले रोमांच उभे राहिले आपाद मस्तक अधून मिलित डोळे वर्षत होते आनंद जळे हात उपदेशाने सुखावलेले शरीर बाहेर कापू लागले सर्व रोमांच्या मळात आले निर्मळ कामाचे बिंदू प्रकटले मोठ्यांचे आवडते घातले प्रसादिसे येता महासुखे असली जीवदशा नष्ट होण्याआधी व्यासांच्या आज्ञेने थांबली तेथेच ती कृष्णार्जुनांचे बोलणे तेवढ्यात ऐकले कानाने देहाची स्मृती ज्याने परत आली तेव्हा आनंदात शेवटी कुणी सर्वांगीचा घाम पुसुनी म्हणे आता धृतराष्ट्र महाराजांनी लक्ष द्यावे विजय उत्तम कृष्ण वचनांची सात्विक भावांची जमीन संजयाची विपुल पिके सिद्धांतांची श्रोत्यांना मिळतील थोडे जरी लक्ष द्यावे तरी आनंद राशीवर बसावे अहो माळ घातली सुदैवे कानाना जणू म्हणून आपल्या विभूतीचा ठाव अर्जुना सांगेल सिद्धांचा राव ते ऐका म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा मंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम व्याख्याची आरती जय जय ज्ञानेश्वरी नव्याध्याया
मार्ग सर्वा देव मिळवाया जय देव जय देव 18 गीतार्थ आला 9व्या देव सर्वांचा झाला सामान्यांचे प्रेमही आहे देवाला पापी अज्ञ जीवा आश्वासन झाला जय देव जय देव जय जय ज्ञानेश्वरी 9व्या देशी मार्ग सर्वा देव मिळवाया जय देव जय देव ज्ञान भक्ती योग संन्यास आहे आदर राखून वेदा स्थान दाविले सोबे नाम कीर्तन महिमे गायिले कर्म मार्गे कैसे चालावे भले जय देव जय देव जय देव 9व्या देशी मार्ग सर्वा देव मिळवाया जय देव जय देव देवाला आवडे फळफूल पान पाणी झाले श्रेष्ठ भाव त्यागून वडील कीरा लागे भक्तीचे ज्ञान माहुलींचे जीवन ज्ञाना प्रमाण जय देव जय देव जय जय ज्ञानेश्वरी 9व्या देशी मार्ग सर्वा देव मिळवाया जय देव जय देव देव करता हा काय विचार विपरीत ज्ञान भक्ती त्याच प्रकार पुण्यारी कीर्तना देव मिळणार रहस्य कळून दिला आनंद पार जय देव जय देव जय जय ज्ञानेश्वरी 9व्या देशी मार्ग सर्वा देव मिळवाया जय देव जय देव वरदान विठ्ठल आम्हा काय उचित ते पादान स्फुरेत जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे तिमरा विरुद्ध दैसे दृष्टीचे तेज भ्रंशे मगवासीचा सदान दिसे वस्तुजात देवा मज तैसे झाले जे महे भ्रांती ग्रासले आता काय हिला पुढे तेही नेणे तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे निकेते आम्हा सांगावे जे सखा सर्वस्वागवे आम्हासी तू गुरु बंधू पिता तू आमचे इष्ट देवता तुझी सदा रक्षिता परी आमुदे तैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेणे अवेरू ईश्वरिका ते सागरू तेही गेली ना तरी अपत्या ते माये सांडून गरी जाणे तरी ते कैसे निजे ऐके कृष्णा तैसा सर्वा परी आम्हासी देवा तुझे गासी आणि बोलले तरी मानसी मागील माझे तरी उचित काय आम्हा जे विजय ना धर्मा ते धडकरी पुरुषोत्तमा सांगे आता कुंडली कमलदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय भगवंताचे आवडते भक्त त्यांचे वर्णन 9व्या अध्यायात लक्षणे 18 ज्ञानेश्वरीत वर्णिली मागली आपण होतो कोणती लक्षणं त्यांच्या आवडत्या भक्तांची वर्णन केलेली आहेत त्याची एक छोटीशी यादी आपण गेल्या वेळेला पाहिली 18 लक्षणे आहेत त्याच्यातली काही अगदी सुरुवातीच्या म्हणजे याच्या आधीच्या ज्ञानेश्वरीच्या वेळेला पाहिली गेल्या वेळेला काही लक्षणांचा आणि इतर विषयांचा विचार केला त्याच्यातलं देव करता हा काय विचार त्याचा विचार गेल्या वेळेला केला त्यानंतर देवा करता हा काय विचार 9व्या अध्यायाचा जो आहे तो आपण पाहिला त्यातली काही लक्षणं अजूनही राहिली ती जाता जाता बघू म्हणजे कुठे होतो आणि काय राहिलं होतं तेवढं समोर येईल आणि नंतर कर्ममार्गे कैसे चालावे भले जे यात म्हटलेलं आहे की कर्ममार्गाने कसं जावं हेच आपल्याला अडचण आहे कारण शेवटी कर्ममार्ग आपल्याला काहीच होत नाही सगळं जरी आपण किती काही पाहिलं तरी शेवटी ते अंमलात आणणं हे आपलं कर्म मार्ग अशासाठी म्हणायचं की आता आपल्याला आज तोही विषय बघायचाच आहे क्रिया आहेत कर्म आहेत इथे कर्म मार्ग म्हटलंय सर्व प्रकारच्या मार्गांचे यामध्ये
चांगलं एकत्रीकरण आलेलं आहे माझ्या अध्यायामध्ये. आपण सुरुवातीला ज्यावेळेला वैशिष्ट्य बघितले त्यावेळेला बघितलेलं आहे. कर्म, योग, ज्ञान, संन्यास सगळं आता ह्या आरतीमध्ये पण आपण म्हटलं. तर त्याच्यातलं आपल्याला सर्वात लागू अगदी जवळचं काय असेल तर कर्मांचा विषय. कारण शेवटी आपण काही पाहिलं तरी ते आपली कर्म आपल्याला अगदी इथून उठल्यापासून चुकणार नाहीत. तरी आपण किती हे सगळं एकाग्रचित्ताने अभ्यास केला तरी कर्म उठलं की चुकणार नाही. तिथून मला ते अंमलात कसं आणायचं आहे हा प्रश्न आहे. आणि इथे कर्म मार्ग असा शब्द एवढ्यासाठी वापरला की एरवीची कर्म काहीतरीच नुसतं फळ निर्माण करतात. आपल्याला कर्म मार्ग म्हणतो आपण. मार्गामध्ये ही गोष्ट गृहीत आहे की मी कुठेतरी आहे, मला कुठेतरी जायचं आहे याचं भान आहे आणि त्यासाठी जाण्याची वाट आहे. मार्गामध्ये ते अभिप्रेत आहे. ते कुठेतरी कुठल्या तरी एखाद्या माझ्या ध्येयाला कर्म घेऊन जातं, तो कर्म मार्ग झाला. नाहीतर ते नुसतंच कर्म होईल. त्याचे कर्म तर चालूच आहेत की कोणताही उद्देश नाही अशा स्वरूपाचं किती प्रकारे मनुष्य वागत असतो. काय त्याच्या वागण्याचा उद्देश आहे असं काही नाही, त्याला कुठे जायचं आहे असं नाही, ते ध्येय उच्च आहे असं नाही, पण तो रोज काहीतरी करीत असतो. मग हे नुसते कर्म झाले. आपण कर्म मार्गाचा ज्या वेळेला अभ्यास करतो किंवा विचार करतो त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर काहीतरी या मार्गाने ज्या ठिकाणी जायचं ते डोळ्यासमोर असेल. आणि ते हा जे म्हटलं आहे किंवा सर्व संतांना आपल्याला सुद्धा जो आनंद अभिप्रेत आहे, जो परमेश्वर अभिप्रेत आहे, त्याचे जे मॉडेल काय असेल तर हे लक्षणामधून संतांच्या रूपाने आपल्याला सांगितले आहे. तर त्याचं आपण हे पाहत होतो. म्हणून कर्ममार्गे कैसे चालावे भले हे आपल्याला कळावं. आणि तो कर्ममार्ग ही सगळी तत्व अंमलात आणताना त्याचा कर्ममार्ग तयार होतो. तत्व कळतात पण तत्व ज्या वेळेला अंमलात आणली जातात तेव्हा त्याचा कर्ममार्ग तयार होतो. आणि तो महापुरुषांनी चाललेला मार्ग आहे, त्यामुळे तो प्रशस्त आहे. आता इथे गेल्या वेळेला आपण अनेक लक्षणं पाहिली. ही 18 लक्षणांची यादी पण आपल्या समोर आहे. आता 4था विवेक जाणे ज्यांच्या ओलाव्यात, 5वे ज्ञानगंगेचे स्नान, 6वे पूर्णतेचे जीवन, जीवन येई तृप्तपणा शा महात्म्यानं, 7वे लक्षण पालवी. आपल्याला अपूर्णतेशिवाय काही माहिती नाही, त्यांना पूर्णतेशिवाय काही माहिती नाही अशी परिस्थिती आहे. आपल्याला रोजच्या व्यवहारामध्ये सारखं तहान नाही का काहीतरी आहे, मौलिक व्हायचं आहे. हे माणसाचं शेवटच्या क्षणापर्यंत काहीतरी व्हायचं असतंच. ज्याला परमार्थ सापडला आहे त्याचं काही व्हायचं नसतं. तो म्हणतो काय जे येते त्याला मी फक्त सामोरा जातो, एवढंच मला माहिती आहे. जे माझ्या समोर कर्म म्हणून येतं त्याला मी भगवंताच्या स्मरणात सामोरा जातो. हे साधना करून माणसाला समजतं. त्याचं उदाहरण आपण आपल्या डोळ्यासमोर काल होतं ते आपण त्याची चर्चा केलेली आहे, थोडीफार उल्लेखही केलेला आहे. तर असं होऊ शकतं साधने. पण इथे ही जी आहेत संतांची लक्षणं त्यामध्ये पूर्णतेचं लक्षण आहे ते त्यांच्या ठिकाणी आहे, सदैव पूर्ण आहे. म्हणून समुद्राचं उदाहरण देतात. कितीही काढून घ्या, किती आणून होता, त्याची मर्यादा किंवा त्याची जी पातळी आहे ती कधी कमी जास्त होत नाही. तर तसं आपल्या मनामध्ये कितीही आणून होता, किती आणून घेऊन जा, मनाची पातळी आहे तशी आहे. कारण शेवटी आपल्याला अनुभवायला येतं ते मनाच्या मार्गाने येतं, म्हणून मनाचा उल्लेख, बाकी काही नाही. कारण मनाच्या मार्गाने समाधान अनुभवायला येतं, मनाच्या मार्गाने असमाधान अनुभवायला येतं, अशांती अनुभवायला येते, अस्वस्थता अनुभवायला येते. ती अस्वस्थता काहीतरी घडलं की त्यात आणून टाकलं की अस्वस्थता निर्माण होते, काढून घेतलं की स्वस्थता निर्माण होते, काही वेळेला काही आणून टाकलं तर स्वस्थता निर्माण होते, असंही असतं. तर हे सारखा व्यवहार आपल्याकडे हा चालू आहे मनामध्ये. पण तिकडेचा व्यवहार फार वेगळा आहे. तिकडे कितीही काही आणून टाका, ते आहे तसं आहे, त्यातनं तुम्हाला काय घ्यायचं ते घेऊन जावा, तिथे समाधानच आहे. हा व्यवहार त्यांच्याकडे असतो, म्हणून त्याला पूर्णतेचा व्यवहार म्हणते. की त्या ठिकाणी काही आणून टाकलं कर्मांचं, कुठल्याही प्रकारची कर्म आणून टाकली त्यांच्यासमोर करा म्हणून तर ते करतात. आपल्या समोर ऑफिसमध्ये दिलेलं काम नाही म्हणू शकत, त्याच्या मनासारखं काम नसतं की अस्वस्थता आहे तिथे. घरात सुद्धा स्वयंपाकाला जर आपण 2 माणसं पाहुणे आलेत आणि एकमेक जर मदत करायला असतील तर कोणी काय करायचं आणि त्याचा निर्णय कोणी घ्यायचा आणि कोणी काय करायचं हे ठरवलं पाहिजे यावर एकमत असतंच. फक्त कोणी काय करायचं म्हणजे तू आजूबाजूचं कर, मी काय ते मुख्य बघते वगैरे असं काय असेल त्यात फरक असतील ते असतील. तर ते जे आहेत ते कोणी ठरवायचे ह्याच्यावरच सगळ्या अडचण आहे. व्यवस्था केली पाहिजे हे सर्वांनाच मान्य आहे, व्यवस्था कोणी करायची आणि ती व्यवस्था कशी असणार हे मात्र नक्की ठरत नाही आणि मग समाधानाचं कारण होतं. तर ते जे मला करायचं नाही ते मला करायला दिलं जातं, आणखीन जे मला हवं आहे हे करायला ते मिळत नाही करायला ना, असं सगळं होतं. त्यामुळे अडचण येते. आजच्या व्यवहाराला अडचणी काय आहेत, असमाधानाला कारण काय आहेत किंवा अस्वस्थतेला तेच होतं. हे कार्यालयात तसंच होतं की तिथे सुद्धा मला जे काम करावं असं वाटतं ते काय मला करायला मिळत नाही, असं सर्वसाधारण असतं. आणि जे दिलं जातं ते मला नको असतं, जे मला माझ्या वाट्याला काम येतं ते मला नको असतं. पण जर आपण सत्पुरुषांची लक्षणं पाहिली तर त्यांच्या वाट्याला जी कामं आली आहेत ती जणू त्यासाठी ते जन्माला आल्यासारखी ते करीत असतात.
ती कामं काय आहेत याच्याशी त्यांचा काही संबंध नाही. त्यांच्या वाट्याला ती आलेली आहेत, ती त्याच्यासाठी जन्माला आल्यासारखी ती करीत असतात. झाडून काढायचं असलं तरी गाडगे झाडून काढतात. ते म्हणतात याच्यासाठी मी जन्माला आलो. जे महापुरुषांच्या ठिकाणी हे का दिसतं, तर आपल्याला असं झाडापिढीचं काम आलं तर पटणार नाही. आपल्याला असं वाटेल की यापेक्षा अधिक चांगलं काम मी करू शकतो, माझी कुवत मोठी आहे, शिक्षण मोठं आहे, नाही का, हुशारी मोठी आहे, शहाणपण मोठं आहे, तर हे मला झाडायचं काय काम दिलंय असं वाटेल. तर तसं नाही. त्यांना असं वाटतं बस झाडून काढावं हेच आजचं योग्य कर्म आहे. कारण कचरा खूप झाला, जगामध्ये झाला, बाहेर झाला, रस्त्यावर झाला, काय झाला ते झाला, आपल्यामध्ये झाला. तत्वज्ञ सुद्धा आपल्यामधला बराच केरकचरा काढतात. सत्पुरुष सुद्धा, महापुरुष, संत पुरुष सुद्धा आपल्याशी 10 मिनिटं बोलले तरी आपल्या डोक्यातला बराचसा केरकचरा काढतात. पण त्याला त्याचा कंटाळा नसतो सारखा काय केरकचरा रोज उठून काढायचा असं नाही. नवीन मनुष्य आला की नवीन पहिल्यापासून परत केरकचरा. आता फरक आहे ना, अंमलात आणायचं ना, कर्म मार्गाने जायचं कुठे आहे आणि ते कुठे आहेत ते स्वतः पोचलेले याचा अंदाज यावा म्हणून. नाही तर रोज उठून महाराजांना विचारलं तुम्हाला कंटाळा नाही का लोक प्रपंचाची दुःख ऐकून, काय प्रपंच तरी बरं व्हरायटी सुद्धा नाही हो त्याच्यामध्ये. इट इज अ मॅटर ऑफ लिमिटेड व्हरायटी. बाबांचं मागे मी आपल्याला बोलत होतो ना, लॉ ऑफ लिमिटेड रिझन, तर्कशास्त्रामध्ये हे आहे, सिद्धांत आहे, तसं आहे. मर्यादित कारणानेच माणसाला दुःख सुद्धा होतंय, सगळ्यांना दुःख होतंय, पण कारण खूप मर्यादित आहेत. प्रत्येकाला मात्र असं वाटतं की माझं कारण खूप वेगळं आहे, असं कुणाच्या वाट्याला आलं नाही. म्हणजे यांच्यासारखा माणूस मी म्हणून सांभाळा म्हणत नाही का, तसं की त्यांच्या मी म्हणून सांभाळ असं नाही कोणाच्या वाट्याला आले, असल्या दुःखात नाही कोणी गेला असं प्रत्येकाला वाटतं. म्हणजे हिचा स्वभाव मी म्हणून सांभाळून घेतला असं, म्हणजे ते पण तसंच आहे, त्यातही काय फार मोठा फरक आहे असं नाही की मी म्हणून सांभाळून घेतला, नाहीतर हे जमणारं काम नाही. तेव्हा जगामध्ये बाकी सगळे माणसांच्या वाट्याला चांगलं चांगलं काय ते आलेलं आहे, चांगले स्वभाव आले, चांगली माणसं आली, चांगली परिस्थिती आली. माझ्या वाट्याला जे आले तसं मात्र कोणाच्या वाट्याला आलं नाही. हे दुःखाचं आपल्याला जाणवणारं एक भ्रमात्मक वैशिष्ट्य आहे. भ्रमात्मक वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य आहे असं वाटतं प्रत्येकाला. असं वाटतं की हे माझ्यासारखं नाही. म्हणजे अगदी काय त्याच्या वाट्याला समजा एक प्रपंचातलं काय मुलाचा आजारपण आले, अपंगत्व आलंय, दुःख आलंय, काहीतरी असं स्वरूप असेल त्याचं, माणसांचे भांडणं तंडणं असतील, इस्टेटीचे वाद असतील, काहीतरी असेल. कोणी ऐकत नसेल घरामध्ये, हे तर कॉमनच असतं सगळ्यांचं, तर ते कोणी ऐकत नाही. आधी आपल्याला ऐकावंसं वाटतं, इथंच मुळात खरं घोटाळा असतो. कारण ऐकण्यासारखं असेल तर ऐकेलच ना कोणते. माझं ऐकण्यासारखं नसतं आणि त्यांनी ऐकावं असं मात्र वाटतं. असं एक मोठं दुःख सगळीकडे सार्वत्रिक स्वरूपात दिसतं. तर अशी सगळीकडे दुःख आहेत, ती संत ऐकतात, तरी सुद्धा त्यांच्या शांतीमध्ये असे एक नद्या येऊन 10 मिळाल्या तरी त्याला फरक पडत नाही. आणि कोणी उचलून त्या उन्हाने काय वाळवून पाणी करून बाग करून टाकले आणि सगळ्या जगाला पुरेल एवढा पावसाचे ढग निर्माण केले तरी त्याला काय फरक पडत नाही. तर ते कुठून आलं, तसं यांच्याकडे एक पूर्णता आहे. तर ती त्याच्यामुळे संतांच्याकडे गेलं किंवा सत्पुरुषांची कथा जरी नुसती ऐकली तरी चित्ताला प्रसन्नता किंवा आनंद येतो. त्याचं कारण काय, तर ते पूर्णतेचं लक्षण आहे, ते पूर्णतेचं गुण आहे. समाधान आहे म्हणजे काहीतरी नाही, काहीतरी कमी आहे. पूर्ण गोल असतो, त्याच्यामध्ये एक कुठेतरी जरी तुकडा उडालेला असला तरी सतत अपूर्णता दर्शवतो. एक आपण मागे म्हटलं तर आपल्याला बघा की रांगोळी काढली असते, त्यातलं एक कडी जोडायची राहिली असली तरी माणसाची नजर बरोबर तिथे जाते आणि त्याला जाणवतं की हे राहिलंय. 1-2 ठिकाणी कुठेतरी गोल जोडायचे राहिले तर ते बरोबर दिसतात. अपूर्णता लगेच जाणवते आणि त्याचं मनाला दुःख होतं. वास्तविक 64 काय त्यात पाकळ्या काढलेल्या असतात. एखाद्या पाकळीच्या 2 रेषाच राहिल्या म्हणून काही बिघडत नसतं मोठंसं, पण लगेच ते तिथं जाणवतं आणि तेवढं अपूर्णतेत असमाधान, अस्वस्थता, दुःख देण्याचं एक प्रकारचं सामर्थ्य आहे त्या अपूर्णतेमध्ये. आणि अपूर्णतेमध्ये जरी असं असलं पण पूर्णतेमध्ये मात्र आनंद किंवा प्रसन्नता किंवा समाधान किंवा शांती देण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून आपल्याला कुठल्याही प्रकारची जर अस्वस्थता, समाधान असेल तर कुठेतरी अपूर्णतेचा आपल्याला प्रत्यय येतोय. तो कुठे आहे तेवढं हुडकून काढलं की आपल्याला त्याचं कारण सापडतं. आणि हे प्रत्येकाला कळत नाही असं नाही, प्रत्येकाला सुद्धा असंच वाटत असतं की काहीतरी कमी आहे, अपूर्ण आहे, मग ते आणलं पाहिजे. ते आणलं की हे पूर्ण होईल आणि पूर्ण झालं की मग मी सुखी होईल. हे प्रत्येकाच्या धडपडीच्या मागचं त्याला माहीत नसलेलं सूत्र असतं. याची कल्पना नसते की आपण या विचाराने हे काम करतो. तो काय घरामध्ये वस्तू आणतो, ती कशासाठी आणतो, तर त्याच्या घरामध्ये तेवढीच कमी असते असं त्याला वाटतं. आता नंतर शेजाऱ्याकडे दुसऱ्या आठवड्यात गेलं म्हणजे कळतं की अरे बापरे, हे मॉडेल आपल्याला माहितीच नव्हतं काय असेल ते तिकडे आणलेलं त्यांनी. म्हणजे आता पुन्हा आलं परत प्रश्न, ते कमी पडतंय. म्हणजे हे अपूर्णतेचंच दुःख आहे मुळामध्ये.
ते नाहीये माझ्याकडे, ते त्यांच्याकडे आहे. म्हणजे आला प्रश्न परत, आता ते गेलं पाहिजे, कुठे आहे, चौकशी केली पाहिजे, आपल्या बजेटमध्ये आहे की नाही बघितलं पाहिजे, सगळं आलं ते पुढचं काम त्याला. तर हे जे प्रपंचामध्ये आपल्या साध्या वस्तूंचं चाललेलं आहे, त्या सगळ्यांनी येणारी अपूर्णतेवरून आपल्याला पूर्णतेची कल्पना यावी की तिथे काय समाधान असेल, जिथे काहीच आणायचं नाही आहे आणि कोणी काही नेलं तरी दुःख होत नाही. आपल्याला चमचा सांडला, हरवला, काय एवढंच डबा राहिला, कुठेतरी कोणाचा तरी द्यायचा घ्यायचा तरी सुद्धा अस्वस्थता राहते, ते आला नाही परत असं वाटतं. काय नडलेलं नाही, जवळ 50 डबे घरामध्ये असतात, चमचे तर कुठे पडून जातात ते सुद्धा कळत नाही, पण तो एक हाताला लागतो माणसाला, दुसऱ्याचा आलेला सुद्धा हाताला लागतो आणि आपला सुद्धा हरवलेला लगेच लक्षात इथं दिसत नाही असं वाटत राहतं. काही स्वयंपाकात अडचण नसते, पण डोक्यातनं जात नाही ते सगळं सोयीपर्यंत. 2 तास झाले तरी सुद्धा इथं ठेवलेले काय ताडली ताळी काय ते काहीतरी अपूर्णता आहे, तिच्या पोटीही होतं. आणि असे 100 चमचे आणले तरी ते पूर्ण होत नाही, इथपर्यंतचा अनुभव आपल्याला सांगतो इतक्या वर्षानुवर्षाचा. पण त्यातून काही कळत नाही, ही मोठी प्रापंचिकांची अडचण आहे की इतक्या वर्षांच्या प्रपंचातून जे शिकलो त्याचा आपल्याला काही उपयोग होत नाही, म्हणजे शिकतच नाही म्हणा फार तर खरं सांगायचं तर. पण यांच्याकडे मात्र सदैव शिक्षण चालू असतं त्यांचं आणि ते सगळ्या अनुभवातून ते घेत असतात. तर त्यामुळे पूर्णत्वाची बाजू आपल्या समोर असावी कायम, आणि ते तृप्त असतात, पूर्ण असतात म्हणूनच तृप्त असतात. आपल्याला जेवण पूर्ण झालं की तृप्ती असते. समजा जर काय आवडता पदार्थ आहे आणि निम्माच मिळाला, पुरता नाही मिळाला समजा, तर अपूर्णता आहे की दुःख आहे. वास्तविक आवडती गोष्ट खाल्लेली आहे तर आता समाधानात राहावं की नाही, पण ती पूर्ण नाही मिळाली, ते नाही पूर्ण मिळालं, त्याला 2 वाट्या हव्या, ते 1च वाटी मिळाली, हा झालं अडचण आली काहीतरी. अशी चांगल्या गोष्टीची 1 वाटी मिळाली तर आनंद असावा, पण तसं नाही, त्यांनी आनंद निर्माण झाला पण ती दुसरी नाही मिळाल्याने दुःख झालाय. म्हणजे हे कुठेतरी असं सारखं चालू आहे काम. तर त्यावरून आपल्याला कल्पना यावी का, व्यवहारावरूनच आपल्याला कल्पना मूळ तत्वांची येऊ शकेल म्हणून. तर हे आहे. त्यानंतरचं शांतीचं 7वे लक्षण पालावी, जे शांतीच्या वेळीला नवी त्यांच्या इंद्रियांनी लेणी घालावी शांतीचीच. म्हणून सत्पुरुषाकडे पाहिलं तरी शांतता असते, त्यांनी बघितलं तरी शांतता असते. कारण का, इंद्रियांनी घातलेली शांतीची लेणी अशी परिस्थिती आहे. त्यामुळं काही नाही गडबड इंद्रियांची. म्हणून ही शांती हे त्यांचं फार मोठं लक्षण आहे आणि सत्पुरुषांच्याकडे ते नेहमी आढळतं. तर आणि ते कसल्या परिस्थितीमध्ये, पुढे आता आपलं सदैव आनंदी, पुढचंही बघूया. जी बघितली मध्ये ते बघत नाही. 10वं लक्षण होतं सदैव आनंदी असतात. मुक्तीची अपेक्षा, मुक्तीची सुद्धा अपेक्षा नसते. मुक्तीची अपेक्षा नसते म्हणणं चुकीचं आहे, मुक्तीची सुद्धा अपेक्षा नाही. तेव्हा ही जी शांती आहे, कशाची अपेक्षा नाही, कशानेही अस्वस्थ व्हायला होत नाही. आपल्याला कशानेही अस्वस्थ व्हायला होतं, म्हणजे फरक आहे. कशानेही अस्वस्थ व्हायला, बाहेर काय आवाज सुरू झाला तरी अस्वस्थ, मुलं उठली काय बोलायला लागली तरी अस्वस्थ होती, हे कोण देत नाही तसं वाटतं, अमुक होतं तमुक होतं, डिस्ट्रॅक्शन होतं, कशानेही अस्वस्थ व्हायला होतं आणि त्यांना कशानेही अस्वस्थ व्हायला होत नाही. तर एवढा मोठा हा जो फरक आहे तो आपल्या समोर असावा, म्हणजे साधू लक्षणांचे चिंतन आपलं होईल. नाना महाराजांच्याकडे म्हणजे ते अनेक मंडळी येत जात असत, घरी राहायचे, तर त्यांचे अनुग्रह घेतलेली मंडळी आहेत, त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेली, बरोबर सहवासात राहिलेली मंडळी आहेत. तर ते एक मोठी प्रेरणा स्थान आहे ते. तर स्वतः योगमार्गाचे उत्तम अधिकारी, अनेक शास्त्रांचा अभ्यास हे सगळं असून सर्वांच्यासाठी त्यांनी भक्तिभावच दिला. तेच सांगितलं साधन म्हणून. ते असं आपली कुवत किंवा आमची सर्वसाधारण क्षमता बघितली आणि त्याच्यावर त्यांनी हेच ठरवलं की यांना हेच सांगितलेलं बरं. तर ते स्वतः ग्रहस्थाश्रमी आहेत. तर माणसं यायची जायची. आता काही वेळेला काही संन्यासी यायचे, काही साधू यायचे, अनेक प्रकारचे ह्या सत्पुरुष सुद्धा खूप त्यांच्याकडे येऊन जायचे. तर काही वेळेला संन्यासी माणसं यायची आणि त्याने आठवणीत म्हटलंय की ती संन्यासी आहेत अशा तऱ्हेनं राहायची नाहीत. तर बाजूच्या माणसांना अस्वस्थता आहेत, घरातल्या ना काही करणारी मंडळी आहेत, घरातली शिष्यवर्ग आहेत, मदत करणारा किंवा घरातली माणसं आहेत, तर हे आमच्या ठिकाणी अश्रद्धा उत्पन्न होईल असे वागतात. तर हे कसे संन्यासी आणि तुम्ही आम्हाला कशाला यांचं करायला सांगता, असं यांचं एकमेकांच्यात कुरबुर व्हायचे. ते तर सगळ्यांना आदराने वागवायचे. तर हे कसं काय म्हणून त्यांची एकमेकांच्यात कुजबूज झाली. त्यांच्या कानावर कधी जाईल ते गेल्यावर ते म्हणत असं, बघा तुम्हाला सांगितलंय ते तुम्ही करा, आज्ञापालन करा, यांची सेवा करा म्हणून सांगितलं, घराचा तो धर्म आहे. तर आम्ही आता घर घेऊन बसलेले आहोत, तर आम्ही घर घेऊन बसलेले आहोत, त्यामुळं आतिथ्य हा माझा धर्म आहे. त्यामुळं ते आले तर त्यांना योग्य तो आदर त्यांच्या विषयाकडे बघून देणं हे माझं काम आहे. त्यानुसार मी ते करीत असतो. मला दोष दिसतात, मला नजरेवरून सुद्धा दिसतात,
नजरेवरून सुद्धा दिसतात. तर तुम्ही सावध राहावं हे बरोबर आहे, पण त्याचा अनादर करणं हे बरोबर नाही. कुणा जीवाचा नगडो मत्सर, तर माझं हे आहे, ब्रीड आहे की कोणाचाही अवमान किंवा माझ्याकडून त्याला कुठल्याही प्रकारचं दुखावणं होता कामा नये अंतःकरणाचं. तर असं राहिलं पाहिजे. आणि यासाठी त्यांना स्वतःलाही, त्यांना आता जे नजरेवरून ओळखतात तर त्याला त्यांच्यातला दोष दिसत नसेल का? जो ह्या मंडळींना जाणवत होतो त्यांना जाणवत नसेल का? पण त्यांच्या शांतीमध्ये तेव्हाही कधी ते असताना अस्वस्थता नाही, आणि ते गेल्यानंतर यांची कुजबूज झाली तरी नाही. उलट ह्यांना वळण मिळावं म्हणून त्यांना सांगणं आहे की तुम्ही सुद्धा असं काही करू नका, काही आवश्यकता नाही त्यांची, कशाचीही अपेक्षा नाही. ते स्वतः एकदा हैदराबादला होते, तिथून त्यांना अचानकपणे एका धर्मशाळेच्या बांधकामासाठी गाणगापूरला बोलावलं. तर त्या मंडळीने आग्रह केला खूप. हे नुकताच प्रवास करून आले, अगदी थकून आलेले होते. अशा वेळेला त्यांना हे आमंत्रण दिलं. त्यांच्या स्वभावात नाही नाही म्हणण्याचं, म्हणून त्यांनी नाही म्हटलं नाही. आणि पुन्हा ते सगळा प्रवास, ते नुकते विमानातून आले होते आणि घरी येऊन थांबलेले होते. तिथनं सगळे मोठा प्रवास, तिथले सगळे व्याप झालेले होते. पण तरी सुद्धा त्यांना म्हणाले ठीक आहे, कारण तिथे त्यांचे काही मुहूर्ताची अडचण होती. त्यांचं म्हणणं होतं की हा मुहूर्त साधायचा आहे, तुम्ही आलात तर बरं होईल. म्हणून घरगापूरच्या धर्मशाळा बांधायला त्यांना घेऊन जायला ती मंडळी आली. त्यांनी त्या काळात मेटेडोर होत्या जास्त, त्यामुळे मेटेडोरची पूर्वी आपण जायचो, आपल्याला आठवत असेल, त्या आता ट्रॅक्स झाल्यानंतर ह्या, तर त्या मेटेडोर होती. त्या मेटेडोरमधून ते हैदराबादून गाणगापूरला आहे प्रवास करून त्यांच्याबरोबर. त्यांची प्रकृती आणि सगळं आपल्याला माहिती आहे कशी होती किंवा कशा परिस्थितीत ते काम करीत होते. तर तिथे त्याचा अंदाज एक होता की आपण एवढ्या तासात पोचू, आणि त्याच्या अंदाजाप्रमाणे संध्याकाळी हे जाऊन पोचणार. मग त्यानंतर सगळी व्यवस्था तिथले काय याला ओळखणारी मंडळी प्रचंड होती. जे स्वतः हे काम करणार होते तिथली मंडळी तिथे होती. पण या ड्रायव्हरचा रस्ता वाटेत चुकला आणि तो खूप घोटाळत अपरात्री जाऊन पोचला. तेव्हा गुळवणी महाराजांची तिथे धर्मशाळा होती, तिथे बाहेर त्यांनी विनंती केली की असं हे आलेले आहेत. तर ती अवेळ होती, त्यामुळं चौकीदाराचं काम चौकीदारांनी केलं. तो म्हणाला अशा वेळेला मी काही तुमची व्यवस्था करू शकणार नाही. ते त्यांनी त्यांना थांबवून झालं. शेवटी सांगितलं बाबा असे विरुद्धग्रस्त आमच्या बरोबर आहेत हे, आणि ते त्याला काय कल्पना त्याच्यातली. तर तो म्हणाला बघ ठीक आहे, त्यातल्या त्यात तुम्ही वाटलं तर अंगणात या. नाना महाराजांसारख्या माणसाला अंगणात बरोबरची मंडळी. तर ते म्हणाले ठीक आहे, आपले काही बिघडत नाही. म्हणाले काही तास काढायचे आपल्याला रात्रीचे, थोडा आपल्या प्रवासात गेलेलेच आहेत बऱ्यापैकी, आता काय थोडे तास राहिले, 4-5 तास तेवढे काढू. अंगणामध्ये एका बाजूला त्याच्या जवळ त्या धर्मशाळेच्या बाहेरची चौसोपी जसं असतं तशा भागात तिथं एक चादर टाकली, ते सतरंजी टाकली, त्याच्यावर चादर टाकली, आणि त्यांची व्यवस्था बरोबरची जी मेट्रोमधली 5-6 माणसं होती त्यांनी तिथं व्यवस्था केली. रात्रभर ते त्या उघड्यावर एक चादर पांघरून झोपलेले होते. सकाळी उठल्या धर्मशाळेचे पहाटेच्या वेळेला ते मुख्य जे व्यवस्थापक ट्रस्टी असतात ते बाहेर आले. गुळवणी महाराजांच्या धर्मशाळेचे तिथल्या, त्यांनी आल्यावर बघितलं नाना महाराज बाहेर. त्यांना स्वतःला ते अपराधी वाटले त्यांच्यावर काही. ते म्हणाले काय आम्हालाच यायला वेळ झाली, आपण त्याला काय करणार, आपल्या नियमाप्रमाणे ते सगळं बरोबर आहे, त्याचं काही चुकलं नाही. त्यांनाच वाटलं चौकीदाराला चुकलं, याला सांगितलं बाहेर कोण व्यक्ती आली काय बघायचं ते निदान. तर त्यांची काही त्याच्याबद्दल अपेक्षा नाही. म्हणजे आमची जर वेळ झाली होती आम्हाला यायला, त्याने आत घेतलं, बाहेर आम्हाला इथे राहू दिलं, खूप झालं आमच्या दृष्टीने. तर रात्री तर 4-5 तास निघून गेले आता, आणि सकाळचं मुहूर्ताचं काम करायचं परत पुढे. तर त्या कामाचं मग पुढे सगळा आदर सत्कार आतिथ्य सगळं झाले. पण त्यांच्यावर मला अशी परिस्थिती, यांनी मला धर्मशाळेत बाहेरच्या बाजूला चौसोपी याच्यात उघड्यावर ठेवलं रात्रभर, हा काही त्यांच्याबद्दल त्यांच्या तोंडून काही कधी आलं नाही. तर ही अशी एखाद्या महात्म्याची अवस्था, म्हणजे ज्याच्या ठिकाणी एवढा गुणसंपन्न आहे किंवा एवढा थोर योगी आहे मनुष्य, किंवा एवढा महात्मा भक्त आहे, स्वामींचा टेंबे स्वामींचा साक्षात अनुग्रहित, असं सगळं असेल तर त्या माणसाची अपेक्षा आपल्याकडे काय नसेल तरी अपेक्षा केवढी असते माणसाची. त्यात जर समजा त्याला बोलावलेलं असेल आणि जर कोणी तिथं काही अटेंड करायला नसला, जर एखाद्या ठिकाणी आपण गेला, काही कार्यक्रम असला, लग्न कार्यात असलं, आणि जर कोणी गेल्याबरोबर ओळखीचं नाही भेटलं त्यांच्यातलं, तरी माणसाला अस्वस्थता आहे, ते कोण मला ओळखणार का नाही इथं. एवढा मी आलो, माझी कोणाचं दखल नाही त्याचं वाटतं माणसाला लगेच. तो ओळखीचा नाही तर भेटला आणि कोणी अटेंड नाही केलं किंवा एखाद्याच्या चुकून ओळख त्याची विसरली राहिली, दाखवायची राहिली, तर अस्वस्थता राहते. त्या कार्यक्रमात सुद्धा पुन्हा जाणार नाही म्हणतो, यांच्याकडे जाण्यात काही अर्थ नाही, इथपर्यंत मनुष्य जातो. तर हे कसं शक्य आहे? तर हे केवळ साधत्व लक्षणामुळे शक्य आहे. त्यांनी अभ्यासाने त्याचं महत्व जाणून हे घेतलेलं आहे. म्हणून अनुभवाची विशालता नाना महाराजांचाच विषय निघाला आहे. तर
अनुभवांची विशालतेची व्याप्ती काय असते, पण ती त्याच्याकडून कधीतरी कळते. आपल्या अनुभव प्रापंचिक तर मनुष्य अनुभवाच्या बाबतीत बोलायचं काम नाही, सगळ्या जगाचा अनुभव त्याला आल्यासारखं वाटतं. आणि त्याच्या अधिकारात म्हणजे सेल्फमेड एखादा जसं तर तो सेल्फमेड अधिकारी असतो सगळ्याचा. कुठल्याही गोष्टीत कधीही कोणालाही मार्गदर्शन करायची त्याची तयारी असते. तर असं प्रापंचिकाला आता हे कळवून घेणं म्हणजे सुद्धा कठीणच आहे. पण अनुभवांची विशालता पुढे आपलं लक्षण आहे त्याला 14वा, की अनुभवाची व्यापकपणा जो आहे 14वा विशाल अनुभव तो किती असतो. तर हे गगनगिरी महाराजांच्याकडे आले होते. ते महाराज जात होते ध्यानामध्ये. तर बाहेरच्या भक्तांनी सांगितलं की बुवा असं ते आता ध्यानामध्ये आहेत आणि त्यातून ते बाहेर येत नाहीत, त्यांची वेळ झाली की ते बाहेर येतील, ते आल्यानंतर भेटतील. ठीक आहे म्हणाले, मी बसतो. त्यांच्याबरोबरची मंडळी आणि सगळे बाहेर बसले आणि आतून निरोप आला की ते त्यांना पाठवा. तर काय त्याची ओळख त्याला असते. तर त्यांनी त्यांना बोलावलं, मग ती भेट झाली. मग सगळ्यांना त्यांचे एकांतामध्ये काही बोलणं झालं. ते सगळं झाल्यानंतर महाराजांचं त्यांचं बोलणं झाल्यावर नानांच्या बरोबर इतर मंडळी, त्यांच्या इतर माणसं जी होती ती सगळी आत बोलावलं. त्यांच्याबरोबर गप्पा झाल्या सगळ्या. पण त्यात त्यांनी गगनगिरी महाराजांनी त्यांना बहिणी साहेबांना विचारलं, मंडळींना विचारलं नानांच्या, की यांनी खूप मोठ्या हिमालयाच्या यात्रा केलेल्या आहेत, वेगवेगळ्या अवघड अशा स्वरूपाच्या यात्रा केल्या, त्यात त्यांना अनेक सिद्ध महात्मे भेटलेले आहेत. तर जमुनोत्रीसारख्या ठिकाणी किंवा हिमालयामध्ये अशा ठिकाणी हे फिरलेले आहेत, जी निर्जन आहेत अशा ठिकाणी यांना लोक भेटलेले आहेत, महात्मे सिद्ध महात्मे भेटलेले आहेत. तर तसे सिद्ध महात्मे आत्ता भेटू शकतील का, आहेत का, भेटतील का? तेव्हा आता त्यांना तर काही उत्तर देता येईना. तर नानांनी लगेच ते सावरून घेतलं. ते म्हणाले, हो ते जरूर भेटतील, तुमची कुवत किती आहे ती बघून ते भेट देतात. तुमची कुवत किती आहे ते बघून भेट देतात. आता त्यांची या संबंधातला अनुभव काय आहे, तर ते भेट अवश्य देतात, ते तिथे आहेतच, तुमची कुवत बघतात. पण त्यांच्या ठिकाणी मी असं पाहिलंय, असं त्यांनी लिहिलंय, त्यांच्या ठिकाणी एवढी आत्मिक शक्ती आहे की ते ज्या गुहेमध्ये आहेत आणि त्यांची इच्छा नसेल तर गुहेचं तोंड वळवतील, एवढी आत्मिक शक्ती त्यांच्याकडे आहे, मी पाहिलेलं आहे. आता कल्पना करा की अनुभवाची विशालता म्हणजे काय असेल, की जी गोष्ट आज इंद्रियांना सुद्धा कळणारी नाही अशा ठिकाणी त्यांचा अनुभवाची व्यक्ती जाऊन पोचते आणि व्यवहारातला तो सुद्धा अनुभव बाजूची त्याची बाजूही सांगू शकतात, एवढं आहे. तर इतक्या बाजूनी या लक्षणांचा आपण या 16-17 लक्षणं 18 लक्षणं बघितली, त्याच्यातल्या वेगवेगळ्या लक्षणांचा अभ्यास आपण केला. यातून आपण एवढंच शिकत होतो की शेवटची 2 लक्षणं राहिली अजूनही, की देवाला ते आपलं भाग्य वाटतं, ते यावेत, ते असावेत, त्याने भागावं, राहावं किंवा आपल्याला भेटावं, हे देवाला भाग्य वाटतं अशा अर्थाचं 15वं लक्षण आहे. आणि ते सर्वत्र भगवंत आहेत असं जाणूनच जगतात, ते जगतात, तो प्रत्येकामध्ये भगवंत बघून जगतात. म्हणून लहान मुलाशी त्यांचं जे वर्तन असतं तेच मध्यम वयाच्या माणसाचे असतं, तेच वृद्ध माणसाचे असतं. हे ते काय करू शकतात, आपली प्रत्येकाप्रमाणे वागण्याची भूमिका बदलली. लहान मुलं म्हटले का त्याला जमीतच धरत हटकतो लगेच, त्याला काय कळते म्हणतं, ते बरोबर आहे. आता काय आपला अनुभव तेवढाच, याच्यापेक्षा आपली मदत जात नाही. पण ते मात्र त्याच्या ठिकाणचा भगवंत ओळखून त्याच्याशी वागतात. म्हणून लहान मुलाशी संत महात्मे नेहमी आदबीनं आणि आदराने प्रेमाने वागताना दिसते. जसं एखाद्या मोठ्या माणसाशी वागावं, वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ माणसाशी वागावं, तसं ते लहान मुलाशी वागताना दिसते. सर्वत्र भगवंत पाहून ते राहू शकतात आणि ते राहतात, म्हणूनच तर त्यांना सदैव आनंद आहे. तर आपल्याला तो आनंद नाही, कारण याचा आपल्याला भेद करण्याची क्षमता आली आहे आणि ते भ्रम आहे की ह्याच्यात भेद आहे. लहान मूल सांगतं म्हणजे आपल्याला कल्पना येत नाही. आत्ता ही बसली ती पी आली सकाळी, साधक संजीवनी आपली आहे ना मोठी टीका यांची, तर त्या मोठ्या टीकेमध्ये ती सगळी गीतेवरच आहे. आणखीन ते समोर पुस्तक होतं, तिचं ते चित्रांचं पुस्तक आहे तिच्या दृष्टीने. तर ते पुस्तक उघडलं, आणखीन चित्र बघायची होती. मला म्हणाले चित्र बघायचे होते, पुस्तक उचलून आणून ठेवलं. मला म्हणली ह्याच्यातनं राम दाखवा म्हणजे मला ह्याच्यातला. आता गीतेत कुठला राम आहे, कृष्णाचे आहेत बरीच म्हणलं, अर्जुन आहे, कृष्ण आहे, सगळे आहेत. तर ती म्हणाली नाही अशात राम आहे. म्हटलं मग बघतो. ते सगळा गठ्ठा चित्रांचा बघितला, कुठेही राम नाही. तर म्हणली, मी म्हटलं बघ की कुठं आहे राम, ह्याच्यात नाही आहे, कृष्ण दिसतो, हे दिसत आहे सगळे नाही. म्हणले ह्याच्यात राम आहे. म्हणलं तो दाखवा मला कुठे आहे ते. म्हणले आहे पुढे. म्हणले अजून चित्र आहेत का बघा मला. म्हटलं हो बरोबर, ते अजून एक गठ्ठामध्ये लावलेलं आहे, ते काढा. ते काढल्यावरती दुसरा गठ्ठा निघाला आणि त्याच्यात ते
रामशस्त्र प्रतामहम असं लिहिलेलं चित्र आहे रामाचं. तेव्हा आता गीतेतला राम आम्हाला तिच्याकडून शिकावा लागतो. तर का नाही आदर देणार, का नाही देऊ? कधीतरी पाहिलेलं चित्र आहे, त्याच्या आधी काय वर्षभरापूर्वी कधीतरी ते बघितलं असेल. हे म्हणले ते त्याचं पुस्तक आहे, ते कृष्णाजींचं चित्र आहे तेच ना. हो, मग ते वाचलं सगळं आणि त्याच्यातली आतली चित्र बघितली, त्यातला राम दाखवा म्हणले. म्हणजे ते कधी पाहिलेलं चित्र होतं आणि ते एकच चित्र त्यात असं आहे रामाचं, तर ते बरोबर लक्षात आहे. मला सांगा की ह्यासाठी आपल्यालाच नम्र राहणं आवश्यक आहे, आपल्याला शिकत राहणं आवश्यक आहे. म्हणजे सर्वत्र भगवंत आहेच आहे, तो गीतेतला राम दाखवू शकतो. 5 वर्षाच्या मुलीकडून दाखवू शकतो गीतेत राम आहे, गीतेत राम आहेच म्हणून दाखवून बसतोय, पण तो आपल्याला दिसत नाही ना. तर तो आपल्याला वाटतं यात नाहीये, तर तो ते दाखवणारं मुलं असू शकतं, म्हणून आपण त्याला हा मान देतो. आता हे सगळं आपल्या चाललं गेल्या वेळच्या राहिलेल्या विषयाबद्दल. तर अशी 18 लक्षणं आपण पाहिली आणि आज वाचल्या त्यावेळेस शेवटच्या वाचल्या. त्या एवढ्यासाठी वाचल्या की ह्या 9व्या अध्यायाच्या पुन्हा एकदा सारांच्याकडे आता जायचं, समाप्तीकडे जायचं आहे. आज काय ती होईल असं वाटत नाही, पण या अध्यायातलं एक वैशिष्ट्य आपल्या लक्षात आलं असेल. हा सगळा अध्याय आपण वाचतोय तो शिकण्यासाठी वाचतो की देवाचा जाण्याचा मार्ग काय असावा, आनंदाचा मार्ग काय असावा, तो कोणत्याही परिस्थितीत मला कसा चालता येईल, हा मला शिकायचं आहे सगळं मिळेल असं एकंदरीत. आणि तो प्रत्येकाला मिळेल एवढे याच्यात खात्री दिलेली आहे. नुसतं आश्वासन सुद्धा नाही, खात्री आहे त्याच्यात की तो प्रत्येकाला मिळेल. तो आज्ञेय पापी जीव कसा काय असेल ते असू दे असं म्हटलेलं आहे. आपण आत्ता त्याच्यासाठी 9व्या अध्यायाची आरती पण म्हटली. तर हा जो संबंध 9व्या अध्यायात, आता मूळ श्लोकांचा विचार करू. तो मूळ 9व्या अध्यायाच्या श्लोकावर जे आपण आत्ता भाष्य वाचतो, तर ते जे मूळ 9वा अध्याय आहे त्या 34 श्लोकामध्ये आपण जर बारकाईने बघितलं, प्रत्येकाची सांगण्याची पद्धत असते. म्हणजे घरात सुद्धा आपली नसते का पद्धत सांगण्याची, काही गोष्ट करायची झाली तरी सुद्धा ती कशी सांगावी, की फार उकडतंय वगैरे, म्हणजे आता याच्यावरनं कळावं फॅन लावायला पाहिजे थोडं. प्रत्येकाच्या सुचवण्याच्या सांगण्याच्या पद्धती असतात. तर तसं उपदेशाच्या सुद्धा अनेक पद्धती असतात. आपण मुलांना जसं म्हणतो की अभ्यास करणं चांगलं, चांगले मार्क पडले तर पुढे काहीतरी आपल्याला आशा आहे, काय चांगली नोकरी मिळेल म्हणा, काय ते पुढे ॲडमिशन मिळायची असेल तर ॲडमिशन मिळेल, असं सगळं नुसतं वर्णन करतो. म्हणजे परिस्थितीचं वर्णन करणं हा एक मार्ग असतो सांगण्याचा. तेव्हा हे सगळं आपल्याकडे नाही. ह्या आता परमार्थात बघा, हे भावजाय अमकाय तमकाय भ्रम होतो, असं होतं तसं होतं तसं होतं असं सगळं वर्णन करत असतो. त्याच्यातनं आपण काय तो बोध घ्यावा अशी अपेक्षा असते. तर सांगण्याचा हा एक काहींचा सत्पुरुषांचा मार्ग असतो किंवा या भगवंताचा मार्ग आहे की परिस्थितीचं वर्णन करीत राहते. तर त्या परिस्थितीवरून ओळखावं की अनेक चांगले मार्क मिळवणारी मुलं आज चांगल्या पदावर आहेत, त्यांना चांगले पगार आहेत. म्हणजे त्यांनी ओळखावं की आता काय करायचं आपण ते. तर तसं सांगण्याची परिस्थिती वर्णन करून बाजूची बाहेर कशी आहे, ते परदेशात आहे तमकाय काय असेल तसं काही ह्याच्यात आडवळणानं सांगतील. मग अशी म्हटलं तसं आपण म्हणावं की आता दिवे लागण्याची वेळ झाली. पूर्वीच्या काळामध्ये म्हणायचं आता दिवे लागण्याची वेळ झाली. म्हणजे थोडक्यात आता तुम्ही ते पूर्वीच्या काळात कंदील दिवे वगैरे असायचे ते पुसायला काढायचे, काचा पुसायच्या हे करायचे, अशी पद्धत आहे सांगण्याची. तर तसं किंवा आता एकदा कधीतरी आवरावर काढायला झाली घरातली, त्याने ओळखायचं घेता खरंच झाले आता आवरण्यासारखं घर झाले एकंदरीत, हे जसं आपल्याला कळतं त्याच्यावर, तशी एक सांगण्याची पद्धत आहे. तर हे एक असतं. महाराजांची एक पद्धत होती आपल्याला माहिती की आपण जसं म्हटलं तसं पंखा लावावा. आता मगाशी म्हटलं तसं उकडतंय फार असं म्हटलंय तर त्याच्यावरून ओळखावं. हे जसं आहे आडवळणाने सांगितलेलं आहे तसं इकडे पण सांगितलेलं आहे की पंखा लावावा. असं काही म्हणलं नाहीये पण लावावा असं म्हटलंय. त्याचा अर्थ लावा, आता लावायचं असलं लावायला हरकत नाही, तर पंखा लावा अशा पद्धतीने सांगण्याची सुद्धा पद्धत आहे. ही टप्पे आहेत सगळे सांगण्याचे. आणि शेवटी एक पद्धत येते सगळ्या पद्धती संपल्या म्हणजे की पंखा लावा. लावा म्हणजे लावाच, लावा बरं वाटेल मुद्रा वगैरे असं कुठली पद्धत नाही. पंखा लावा किंवा आता बा चहासाठी उठण्याची वेळ झाली म्हणजे करणार आहे ना तुम्हाला नाही. तर असं म्हणण्याची पद्धत आहे. तर आता हे करण्याची वेळ झाली असं एक म्हटलं आडवळाने. तर तसं हे आता पंखा लावा हे म्हणणं महाराज नेहमी विद्यार्थ्यात बोलायचे. तर तसं ते अशा पद्धतीने सांगायचे की दिवे लावावे, पंखा लावावा, पाणी वाढायला घ्यावं असं.
तर तसं आहे. आणि ते सगळं काही लागू परत नसलं म्हणजे शेवटी पाणी द्या घालावा अशी भाषा करावी लागते. तर तसं ह्या 39 ओव्यामध्ये कुठेही असा प्रत्यक्ष हे सगळं परिस्थिती सांगितली. असं आहे, हे सर्वांना शक्य आहे, पापी माणसाला शक्य आहे, दुराचारी माणसाला शक्य आहे, परमेश्वर मिळणं शक्य आहे, तुम्ही काय काळजी करू नका, आम्ही आहे, आमका आहे, तमका आहे, सगळे हे सगळे प्रकार करून बघितलेत आणि शेवटी आदेश दिलेले. अशा प्रकारचे एकूण 5 आदेश या 34 श्लोकामध्ये आहेत. आणि इथे मात्र यत् करोषि यदश्नासि यत् जोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम, स्वच्छ सांगितलं. आता तू अर्पण कर असं स्वच्छ सांगितलं. तसं मनमना भव मदभक्तो मत्या जीवाम नमस्कुर, मला नमस्कार कर म्हणून सगळं सांगितलं. शेवटी याच्याकडनं काही होण्याची शक्यता दिसत नाही शेवटी. तर तसं शेवटी सांगितलं आता हे की आता मला नमस्कार कर असं स्वच्छ सांगितलं. हे आता एकदम 34व्यामध्ये 27व्यात सांगितलं आणि 34व्यात सांगितलं. तर ह्यातले बरेचसे आदेश ह्या 27-34 मध्ये आले. ते किती आहेत तर साधारणपणे त्याचे सारांशाने 5 आदेश आपल्याला दिलेले आहेत. त्याच्यावरच्या ओव्या धरून वाचतो सर, म्हणजे ते पुढे आपल्याला अभ्यास करायला सोपे पडतील असं वाटतं. देवाने 5 आदेश दिले 9व्यात मोजके, अर्जुनाच्या निमित्ताने सर्व भक्तास कौतुके. त्याचं निमित्त करून आपल्यालाच सांगितलेलं आहे सगळं. तर ते 5 प्रकारे सांगितले. पहिले नमन नित्याने, नसावे नमन समनते, करणे नमन सर्वास, देव समजून त्यासते. नंतर लावतो नंतर उभ्या. कर्मे तशा क्रिया सर्व, करणे देवास अर्पण, कसलेही ते असो कर्म, यज्ञ वेतन भोजन. यात वेतनाचा उल्लेख केलाय ज्ञानेश्वरात विवरणामध्ये. तिसरा आदेश जाणावा, देवयज्ञास साधणे, स्मरणाने जाळणे इच्छा, पूजा कर्मास मानणे, सवथे मन पालटणे, करणे देवरूपते, कधी न विसरणे देवा, मर्म त्याच्यात सर्वते. 5वे करणे मनना, देह का प्राप्त झाला. 5वे करणे मनना, देह का प्राप्त झाला. भक्तीने साधणे मोक्षा, मार्ग सर्वास हा भला. असे 5 आदेश याच्यात आहे. प्रत्येक आदेशाचं वैशिष्ट्य आहे आणि आपल्याला उपयोगी आहे. आपण जशा भूमिकेत असू, ज्या पद्धतीने काम करत असू, जेवढी आपली तयारी असेल मानसिकदृष्ट्या करायची, तर ते करता येणं शक्य आहे. सर्वात सोपं साधन पहिले नमन नित्याने, मध्याजी वाम नमस्कुर. सगळं नाही जमणार, नमन नित्याने. पण त्या नमनाला काय करता येईल आणखीन बाजू, नुसतं नमस्कार करून चालणार नाही. पहिलं साधन नमन आहे. हे सगळ्याचा सारांश आणि क्रम दिला हा फक्त मी, याच्यातला क्रम आहे तो की पहिलं नमन, त्यातल्या त्यात नमस्कार करणं सोपं आहे आणि शेवटी नमस्कार करणंच सोपं आहे. निरंजना म्हणे फार करू आता नमस्कार, सगळं अर्पण करू, देव सुद्धा अर्पण करून बघितलं पण त्याचं सुद्धा पुरत नाही. असे उपकारांची कल्पना आल्यानंतर शेवटी नमनही शेवटीच आहे. पण सुरुवातीला पहिले नमन नित्याने, नसावे नमन समनते, करावे नमन सर्वास, देव समजून ते असते. तर तसं नमन जमेल का? नमस्कार करायचंच आहे, बरोबर आहे. आपण इथे वारकरी पंथाचा जसा नमस्कार आहे सांगितलेला, प्रत्येकाला भगवंत समजून जे जे भगवते होतं ते भगवंत असा नमस्कार आहे. म्हणून इथं पती स्वपत्नीला नमस्कार करेल आणि पत्नी पतीला नमस्कार करेल. ती लहान मुलालाही तिच्या करेल, स्वतःच्या मुलीही आईला करेल. आपल्याकडे सर्वसाधारण नमस्कार आहेत ते मोठ्यानं करण्याचे आहेत. तिथे फक्त वयाचा अधिकार, त्या वयाच्या अधिकाराचं काय होतं ते सगळे यात सांगितलेलं आहे. जो अभिलाष भारे दडवला तया ते सज्ञान म्हणते, नाही का. त्याचे आयुष्य धाकोटे होय, प्रज्ञा जिरोनी जाय, त्याचे नमस्कारी ती पाया वडील म्हणा, हे आपल्याला यातलं माहिती आहे. तर त्याची आशा तृष्णा वाढत जाते. एवढंच ज्याचं साध्य होतं, असं जर वयाने साध्य झालं तर काय मोठेपणान वडील ती सांगावी, तर ते त्यांना अभिप्रेत नाही. म्हणून त्यांना भगवंत अभिप्रेत आहे, म्हणून तिला नमस्कार आहे. तिने आपल्याला गीतेतला राम दाखवलं ना, नमस्कार आहे आम्हाला. तर तशा तऱ्हेनं लहान मुलाला सुद्धा आपला नमस्कार आहे. मग त्यात मन आडवं येतं नमस्कार करताना, ते आडवं येतं. म्हणून नमन हे ह्याच्यात जे म्हटलंय, नसावे नमन समनते, मनासहित नमन नको, मन बाजूला ठेवूनच जमलं तर नमस्कार. मन मध्ये आलं की ते म्हणतं अरे लहान आहे, तुझ्यापेक्षा लहान आहे, नमस्कार करू नको,
आता संस्कार आहे, बरोबर आहे. काहीच नसेल तर वडिलकी आहे शेवटी. आपल्याकडे अधिकारामध्ये वडिलकीचा सगळ्यात शेवटी भांडाभांडी बरीच झाली, कोण कोणाचं ऐके ना, तर शेवटी मग आता काय होतं, शेवटी तुला जास्त कळतं का मला जास्त कळतं, तू जास्त पावसाळे बघितलं का मी जास्त, मग तुम्हीच जास्त पावसाळे बघितलं, बरोबर. शेवटी मिटवायचा एकच मार्ग राहतो की वडिलकी. तर तशा अर्थात नाही, ते मन आडेतं म्हणून ती वडिलकी निघते. काहीच दाखवता येत नाही असं झालं म्हणजे वय दाखवतात म्हणतात ना, तसं आहे. तर काहीच त्याच्याकडे कर्तृत्व किंवा काय प्रज्ञा, काय त्याचं शहाणपण काय ते दाखवता येत नाही. मग काय दाखवतो, मग वडील आहे, मी मोठा आहे एवढं सांगितलं की मग तेवढ्यावरच आता काय ते मारून नेलं पाहिजे. तर अशा तऱ्हेने मन आडायचं. मग ते मन आडेतं ते असं म्हणतं की हे लहान आहे, ते शिक्षण कमी आहे, हे अजून हे नाही, व्यवहाराचा अनुभव नाही, अमकं नाही, तर त्याला नमस्कार करायचा. असं वाटतं की नमन नमन भक्ती थांबली. त्यामुळं मन ज्याच्यात मध्ये आड येत नाही अशा पद्धतीनं तर नमन हा मार्ग आहे. त्यात शेवटी सांगितलंय नमस्कारू, सरळ सांगितलं, आता नमस्कार कर असं सांगितलं. पण ते आपल्याला अंमलात आणायला आमचं मन आड येतं मध्ये, म्हणून ते ना आड येता. आणि नमन करणे नमन सर्वांच, असं नाही मी अमक्यात नमस्कार करेन तमक्याला करणार नाही, असं नाही. गुरुला नमस्कार करेन पण शिष्याला पण करेन. आपल्याकडे आपण ज्या वेळेला जय जयकार करतो त्यावेळेला हा जय जयकार एवढ्यासाठीच करतो म्हणतो, आनंद कोटी ब्रह्मांड नाही ते ठीकच आहे, आपले सद्गुरू आहेत म्हणून आपण त्यांना नमस्कार करू, पण त्यांचे शिष्यवर आहेत त्यांनाही नमस्कार करू. म्हणून सद्गुरू पदाला पोचलेले, म्हणून सद्गुरू ब्रह्मानंद महाराज की जय, तेवढ्यासाठी की त्या गुरुनाही नमन आहे आणि शिष्यालाही नमन आहे. तसं मनुष्य गुरुला नमन करायला तयार होईल पण गुरुबंधूला नमन करायला नाही तयार. तो म्हणेल मी फक्त गुरु नाम, ते आपल्याकडे जसं असतं ना त्याने मला सांगू देत. म्हणजे काम जर सांगितलं एखाद्याने एकमेकांना ते मला सांगू देत वाटतं, ते मला सांगू देत, पण त्यांचा निरोप म्हणून मी सांगतो त्याने मला सांगितलं तर मी करेन, मी करणार नाही असं नाही, त्याने सांगायला पाहिजे की नाही. कोण आढाले तर माझं मनच आढालं, दुसरं काय आढाले तसा विचार केला तर आता मनुष्य चांगलं जर सांगत असेल तर चांगलं असेल तर करावं, नसेल तर करू नये. ठीक आहे, एखादी गोष्ट समजा चांगली आहे की नाही याबद्दल जर शंका असली तर करू नये, मान्य आहे. पण ती त्याच्या गुरुनी सांगितली पाहिजे. असं कशासाठी आग्रह असावा, तो एवढ्यासाठी येतो की मन आड येतं म्हणून. ह्याला कळत नाही, गुरुना कळतं त्यामुळे प्रश्नच नाही तिथे काही, पण त्याला कळत नाही असं वाटतं. म्हणून वास्तविक गोष्ट बरोबर आहे का चूक आहे आपण ठरवायला मोकळे आहोत, तर ते आपण ठरवावं. आणि जर चुकीचं असेल तर मग कळत हे बरोबर आहे. पण इथे नमन मात्र सर्वांना करावा असं आहे. करणे नमन सर्व असं देव समजून होते, असं त्यांना देव समजून त्यांना नमन करावं असं म्हटलेलं आहे. तर हे करत आहे. आता दुसरं आहे की त्यातल्या त्यात कर्मांच्या बद्दलचं आहे. कर्मे तशा क्रिया सर्व करणे देवा असा. आत्ता आपलं चाललंय काय, एक नमन केलं, त्यातल्या त्यात कृती करण्याची एक सापडली. दुसरी कृती काय सापडते तर माझ्या सर्व क्रिया आणि कर्म ही मला देवाला अर्पण करावी असं स्वच्छ सांगितलेलं आहे. कसलेही ते असो कर्म, यज्ञ वेतन भोजन काही असू दे. त्याने म्हटलंय सेवका देशी वेतन आहे, इथपर्यंत उल्लेख ज्ञानेश्वरांना आश्चर्य वाटतं की त्यांना पगार केले ते सुद्धा त्यांनी विचार केलेला आहे. नोकर चाकरांचे पगार आपल्याकडे निदान भांडवली काय हे असेल, दूधवाले त्यांचे तरी काय, घरातले कोणी आणि काय झाडवाले असतील किंवा आणखीन काय असतील सेवक त्यांचे सुद्धा पगार, ते सुद्धा कर्म त्यात कर्म म्हणून धरलेले आहे. आणि त्याच्या बाबतीत सुद्धा ते मला अर्पण कर असं म्हटलेलं आहे. तर याच्यात यज्ञ दान भोजन सगळं काय असेल धर्म सगळं सगळ्या स्वरूपाचं मी जे जे करतो ते सगळं त्यांना अर्पण करायचं. की बाई कृष्ण अर्पण करायची आणि ती शेणगोळा मारलं सगळं कृष्ण अर्पण विराबा सांगायचे तसं. तर तो सुद्धा कृष्णावर जाऊन पडला. त्याची कृष्णार्पणाची भावना एवढी होती की प्रत्येक गोष्ट ती टाकायची. ते शेणाचे गोळे टाकले ते सुद्धा कृष्णार्पण, तिला कृष्णार्पण मस्तच म्हणायची सवय झाली होती. ते गोळा टाकला तो सुद्धा जाऊन कृष्णाच्या याच्यावर पाडला, मूर्तीवर. इथपर्यंत शक्य आहे की तिथपर्यंत जाऊन पडत होते. तर ते त्यांना ते सांभाळण्याची जबाबदारी त्यांना पडते. आपले कर्म शुद्ध असतील आणि हे असतील याची काय आपण खात्री देणार. म्हणून हा मार्ग सांगितला की तू एक कर, एवढं बाकीचं काही जमत नाही. अजून दुसऱ्या टप्प्यातलं एक नमस्कार कर सर्वांना. दुसरी गोष्ट कर्म क्रिया तशा सर्व क्रिया आणि कर्मामध्ये थोडासा फरक आहे, तर तो आपल्या लक्षात येण्यासारखा आहे. क्रिया तर काय होतच सारख्या क्रिया सुरूच आहेत, ते कर्मच असतील असं सांगता येत नाही. त्यामुळे तसं क्रिया कर्म तशा क्रिया सर्व करणे देवा असं अर्पण. कसलेही ते असो कर्म, ते आपलं जे जे चालू आहे ते सकाळी उठल्यापासून अगदी झोपेपर्यंत सर्व कर्म तुम्हाला अर्पण केले. अगदी स्वप्न सुद्धा तुम्हाला अर्पण केले असं म्हटलं तर त्यातून स्व मोकळं होईल. स्वप्न स्व मागे लागतात माणसाला, तर तिथपर्यंत सर्व अर्पण केलेलं आहे. तर हे झालं तर दुसरी एक शक्यता माणसाला आहे. तिसरं आदेश तिसरा काय आहे तर तिसरा आदेश जाणावा देवयज्ञ असं साधणे. आता हा देवयज्ञ काय आहे, मध्याजी वाम नमस्कार. तर मध्याजीमध्ये काय आहे, हा यज्ञ कोणता होईल तर स्मरणाने जाळणे इच्छा. हे
आपल्याला अडचण ह्याच्या पुढची अवस्था आहे, म्हणून ती अर्पण करणं किंवा ते कृती करणं किंवा आदेश मानणं जरा अवघड आहे. पण आवश्यक आहे एवढं खरं की स्मरणाने जाळणे इच्छा आणि पूजा कर्मास मानणे. माझ्या प्रत्येक कर्म तुमची पूजा म्हणून मी करतो, आणि जाळायला काय असेल तर स्मरणच आहे भगवंताचं. ते सतत प्रज्वलित ठेवलेलं आहे, आणि त्यामुळं माझ्या इच्छा नाही होऊ शकतात, कारण इच्छेचाच सगळा मोठा आहे. अवघी इच्छा ही अनिवार्य आपण म्हणतो ना तिकडे, तर ती फिरवी दारोदार ती यामुळे ती तिच्या पोटी होतं. आणि काल आपला विषय निघाला मृत्यूच्या बद्दलचा, ते म्हणायची सदेह अस्तित्वाची इच्छा ही सर्व इच्छांचं दुःखाचं मूळ आहे. सदेह निसर्गदत्त म्हणायचे सदेह अस्तित्वाची इच्छा, अस्तित्वाची नुसती इच्छा नाही, सदेह अस्तित्वाची इच्छा ती सगळ्या भानगडींचं मूळ आहे म्हणायचे. मुळा माणसाचं सगळं शेवटी जातं ते शेवटी तिथे येतं. अगदी जर वरच्या इच्छा तर आपल्याला माहिती आहे हे हवं ते हवं ते हवं ते ठीक आहे, ते सगळं हवं पण मी हवं सगळ्यात, त्यामुळे तो हा असं नुसता नको आहे, सदेह पाहिजे. आणि म्हणून देहाची टाकण्याची भीती आहे किंवा मृत्यूची भीती आहे. तर ते सदेह अस्तित्वाची इच्छा हे सर्व दुःखांचं मूळ, म्हणजे तिथेपर्यंत जाऊन पोचतं. सगळं मधलं सोडलं आता टप्पे आपण आणि एकदम तिथपर्यंत गेलो. तर यासाठी तिथं स्मरण ठेवलं की इच्छा नाहीशी होती. महाराजांचं स्मरण आलं की ठीक आहे मग चालेल, त्यांचं स्मरण नसलं तर मग नाही चालणार, कारण ते आडवं आलं. तर या अर्थाने हे तिसऱ्यापर्यंत आलं. आता ह्याच्यात आता आपण बाकीचे टप्पे बघू नंतर. पण मन मना भव चौथे बघून टाकू. चौथे मन पालटणे करणे देवरूपते. मन पालटायला किंवा देवरूप करायला अडचण कोणाची आहे? माझीच आहे, आणि ती मनाचीच आहे. तेच बाजूला करायला त्याचीच अडचण आहे, असं हा आपल्याला पेच आहे. जरा त्याचं कारण असं, मागे एकदा एका प्रवचनामध्ये हा उल्लेख झालेला आहे, पण एकदा आठवणीसाठी परत एकदा करतो, सगळे त्यावेळेला असतील असंही नाही. तर ह्याच्यामध्ये टप्पे आहेत, आणि ते टप्प्यामध्ये अडचण आहे. मन पालटायचं आपल्याला भगवंत, इथे आपला विषय असा आहे चौथे मन पालटणे करणे देवरूपते कधी न विसरणे देवा मर्म त्याच्यात सर्वते. हे जे आहे हे करायला अडचण येते, कारण सुरुवात माणसाची कशी होते आणि शेवट कसा होतो हे एकदा बघूया परत एकदा. तर ते करण्यामध्ये एक 7 टप्पे आहेत. त्या टप्प्यामध्ये अडचण आहे. पहिल्यांदा मी आहे, जन्माला आला की माणसाचा मी, म्हणून ते काही अस्तित्व नुसतं शेवटी त्याला कोणतरी नाव देतं, आणि मग तो नाव धरून मग तो सुरू करतो मी. ते कळलं कोण बाळू काय का बाळू कोण असेल ते नाव त्याचं, की तिथे ते नावा देऊन त्याला सुरुवात केली की हे तू, म्हणजे तो तिथे मिळाला. मग हळूहळू त्याची दुधाची बाटली, त्याचं खेळणं म्हणजे मी, आणि त्याच्याबरोबर माझं असं निर्माण होतं. मन अडचणीत का भगवंताचं परिवर्तन मनाचं त्या भगवंतात होत नाही याचे हे टप्पे आहेत सगळे, की मी त्याच्यानंतर माझं, तेव्हा मी नंतर मी आणि माझं असा टप्पा होतो. आणि तो आला की तिथून अडचणींची सुरुवात होते. अडचणीचं मूळ तिथं आहे, तरी ती तर आपण प्रयत्नपूर्वक सुरुवात करतो. सगळे मिळून त्याला पटवतो ही तुझे खेळणं आहे, त्याचं नव्हे, म्हणजे असं ते देत जाऊ नको, किंवा तो खेळायला आला तर तुझं तो आता आधीच कपाटात टाकून ठेव, त्याच्या खेळण्यानं खेळ, मग काय असेल ते असे काय असेल ते सगळे आपण संस्कार वगैरे सगळे व्यवस्थित काय असेल ते करतो, शहाणपण वगैरे. तर असं मी आणि माझं जितकं मी करीत आलो आजपर्यंत, आता 50 वर्ष, तसंच तू पण पुढे करीत राहा आणि माझ्यासारखाच दुःखी राहा. ही सगळी तरतूद करण्याचा कार्यक्रम काय आहे तर मी आणि माझं. त्यामुळे ह्या दुसऱ्या टप्प्यात हे येत. कधीतरी जर माणसाला ओळख झाली तर ह्याच्या पुढे तूची ओळख होती. मी आणि माझं एवढंच नाही तर तू. साध्या प्रपंचामध्ये सुद्धा माणूस मी आणि माझं करता करता तो त्याची नोकरी, त्याचा बॅलन्स, त्याचं घर, मग त्याचा फ्लॅट, पण सगळी मांडामांड केली की तू लागतच घेऊन. व्यवहारात सुद्धा होते भगवंताचं राहू दे क्षणभर, म्हणून व्यवहारात सुद्धा इथं कुठं थांबलाय तो, त्याचा प्रवास चालूच असतो. तर तिथेपर्यंत टप्पा माणसाचा जातो, त्यात तू पाहिजेच. म्हणजे ते कोण, ते दुसरं पाहिजे, त्याच्याशिवाय ते पूर्ण होत नाही त्याचं काम. म्हणून तो तू येतो, फक्त तो वेगळ्याच स्वरूपात येतो, आणि तो मी आणि माझ्यामध्ये त्याचा समावेश होतो सगळ्यात, आणि मग सगळा पुढचा घोटाळा होतो. की नाही, ते मी आणखीन माझं याच्यामध्ये तुझा समावेश हा प्रपंचात सुद्धा होतो, पण खऱ्या अर्थाने तुझा समावेश व्हा हे त्यातलं खरं आहे. तू कोण, तर हे सगळं मी आणि माझं ज्याने आकाराला आणलेलं आहे. इथे आपण म्हटलं देह का पाचवे करणे मनाना देह का प्राप्त झाला. मला देह का धारण करावा लागला हा प्रश्न माणसानं 70 पर्यंत सुद्धा पडत नाही. तर हा प्रश्न आहे याचीच कल्पना असते मुळामध्ये, की अरे मी देह धारण केला आहे, तर मी माझा काहीतरी देह म्हणून आहे, तो मला का घ्यावा लागला, मी का त्याच्या देहाच्या कैदेत न पडावे. आपण ज्ञानेश्वरांचं असतो
तर ते आपल्या लक्षात असेल की देहाच्या कैदेत न पडावे असं त्याला सावध केलेले आहे. झडझडवून वैला निघ भक्तीची वाटे लाग म्हटले. थांबूच नकोस आता, लगेच भक्तीला लाग असं म्हटले. ते इतकी त्यांना गडबड त्या भक्तीची झाली, करून द्यावीशी वाटली जाणीव करून, तर त्यामध्ये देहाच्या कैदेत पडू नये माणसाने असं त्यांना म्हणावं असं वाटलं. तर ते त्याची सुरुवात मी तून झाली, ती त्याच्या पुढे माझं त्याला लोडणं जोडलं आणि त्याच्यात आपण प्रपंचातले सगळे तू आणून गोळा करून ते पुन्हा माझ्यात समाविष्ट केले. मग पुढे सोडताना सगळे दुःख होतात. तर ते त्या स्वरूपात मला आधी मुळात हे लागलंच का माझ्या मागे, ह्याचा विचार कधीतरी आला तर आपल्याला थोडीशी प्रारब्धाची पूर्वकर्मांची मग आजच्या कर्मांची अशी जाणीव होऊ शकेल. तोपर्यंत होणार. म्हणून याचा विचार गरजेचे आहे की हे कोणी देणारा कोणीतरी आहे, की मला सुद्धा देह देणारा कोणीतरी आहे, नेणारा कोणीतरी आहे, याची जाणीव होते तो खरा तू. तर तो जो भगवंत आहे तो त्यात कुठेतरी प्रवेश होतो आपल्या भाग्याने, खरोखर भाग्याने प्रवेश होतो. माणसाच्या जीवनात भगवंताचा प्रवेश भाग्याने होतो. म्हणजे जाणीव अशा अर्थाने भगवंत असल्याशिवाय तो नसतोच, हे स्वतः सिद्धच आहे. तो भगवंत असल्याशिवाय असणारच नाही. पण तरी सुद्धा त्याला त्याची जाणीव नसते. अशा अर्थाने त्याच्या जीवनात ज्या वेळेला जाणीव निर्माण होईल त्यावेळेला त्याच्या जीवनात जो तुझा प्रवेश होईल तेव्हा खरं त्याच्या जीवनामध्ये काहीतरी आणखीन सुरू झालं. मी माझं आणि कुठेतरी एक घरात देव. ते तू येतो त्यावेळेला ते बाळकृष्ण नाही का देत तसं, निदान त्यानिमित्तानं त्याला आठवण राहू दे म्हणून बहुतेक देतात असं दिसतं. अन्नपूर्णान बाळकृष्ण बाबा घरामध्ये बाळकृष्ण आणला पाहिजे. ते अन्नपूर्णा ही घरात पाठवली, आता ती सगळं कल्याण करेल तुमचं म्हणून ते बहुतेक त्याच्याबरोबर देतात. तर त्याची आठवण की तुम्ही नुसते नाही, तुमचा देव पण त्याच्याबरोबर आहे याची जाणीव देण्यासाठी तो देतात धर्मशास्त्राप्रमाणे. तर तो बरोबर आहे त्यांचं देण्याचं. फक्त आता या भावनेने कोण सांभाळतो कोण आठव. ते घरात 2-4 सेट होतात आणि मग काय करायचं ते अडचणी पडते. थोडे या भावाकडे घालव, थोडे त्या भावाकडे घाल, काहीतरी सुरू होतं. मग मुलीकडे ते आमच्याकडे ते, त्याच्यापेक्षा छानपैकी विसर्जन करावं व्यवस्थित सगळी सांगता करून. तर असं काहीतरी आहे. तर त्याच्यातले ते जे आहे ते स्वतः देण्यामध्ये उद्देश आहे की तू नुसती तुम्ही नव्हे, तू तुझं असं नव्हे, हा तू कोणीतरी वेगळा आहे, तो आवश्यक आहे. आणि जसा एक टप्पा पुढे आहे की मी आहे, माझं आहे, मी आणि माझा हा दुसरा टप्पा आहे, जर मी माझं आणि तू असा कुठेतरी विचार सुरू होतो. मग तो गुरुच्या रूपाने सुरू होईल, तो देवाच्या रूपाने सुरू, भगवंत म्हणून, कर्ता म्हणून होईल, नियामक म्हणून होईल, कसंही होईल. तो तू त्याच्यात प्रवेश झाला तर त्या भगवंताला आता जसं तो देवात देव ठेवला की त्याला त्याचा देव्हारा, त्याची पूजा, त्याला दिवा सगळं आलं त्याच्याबरोबर. म्हणजे तू आणि तुझं पण येतो त्याच्यामध्ये. सामान्य प्रपंचकांनी एवढ्या तरी उड्या मारायला काही हरकत नाही. एवढं आहे की मी माझं राहू दे तसंच ते, आणि त्याच्याबरोबर तू आणि तुझं अशी तरी एक टप्पा येतो. मी आणि माझं, मी माझं आणि तू, आणि मी माझं तू आणि तुझं. काहीतरी तू म्हणजे तुझी पूजा आहे, तुझं हे आहे, काय वस्त्र आहे, प्रावरण आहे, त्याचे कार्यक्रम आहे, काहीतरी त्याला विधी आहे काहीतरी, किंवा त्याची आठवण करण्याचे दिवस आहेत, काहीतरी आहे. गुरु आला तर त्याची पुण्यतिथी आहे, काहीतरी आहे ना. ते त्याच्यात तू आणि तुझी म्हणजे त्यांची पुण्यतिथी, त्यांचा दिवस, त्यांचं स्मरण, हे सगळं पुढचं आलं. मग ते तू आणि तुझं आहे. तर ते यावं इथपर्यंत सरळ जायला हरकत नाही अगदी असं आहे. मन अडचणी ते त्याचा आपला मूळ विषय आहे की मनाची अडचण का होते, तर इथपर्यंत ते जातच नाही. ते मी आणि माझं इथपर्यंतच आहे, तुझा प्रवेशच नाही. तुझा प्रवेश झाला तर तुझ्याचा प्रवेश नाही, फक्त देवच. त्याचं काय करायचं नाहीच आहे, तो नुसता ठेवलेलाच आहे. शक्यतो दुसऱ्याने कोणीतरी पूजा केली तर बरी, हो की नाही, असं तो ठेवलेला आहे. तू आणि तुझी पूजा नाही का त्याच्याबरोबर आली, तू आणि तुझं अनुष्ठान नाही का आलं, काहीतरी त्याचं काय असेल ते, काय स्मरण असेल तर माळा करेल, काय जप असेल तर जप करेल, त्याचं स्मरणाची काय पद्धत असेल ती करेल, देव असेल तर देवा जाऊन येईल, काय असेल ते तू आणि तुझं काहीतरी. त्याचं म्हटलं की त्याचं स्थान आलं कुठेतरी. समजा कुलदेव आहे, कुलदेवाचं काहीतरी स्थान आलं म्हणजे तू आणि तुझं काहीतरी आलं. तर ते आलं तर प्रपंचाच्या ते जे मन आहे त्याचं मागणी झाली. इकडे देवाला थोडी वाटणी देवाला द्या, त्यातली त्या मनाच्यातली थोडी वाटणी देवाला जाऊ द्या. म्हणजे मग ते काहीतरी त्याची व्यवस्था लागेल इकडची, आणि कधीतरी ते मन त्यातून बाहेर यायची व्यवस्था निर्माण होईल. कारण त्याला उभं राहायला दुसरी जागा झाली. तू आणि तुझं ही एक जागा आहे. म्हणून मी माझं जसं तसं तू आणि तुझं त्यात येईल. ते आल्यानंतर हळूहळू आता माझं कमी व्हावं, मी तू आणि तुझं एवढंच राहावं, हे पुढच्या टप्प्यामध्ये राहावं. आता कमी कमी करत यायचं आहे ते, तर त्यातलं माझं जावात. आता माझं काही म्हणणं नाही, मी सगळी कामं करेन, तू आणि तुझी जशी इच्छा असेल तसं. प्रपंचात मनुष्य हे सगळं करतोच की हो, नाही का. एकदा तू आली कोणते आले की तू आणि तुझी इच्छा आहे की मी नुसतंच काम करणार. उठा म्हणलं उठा, बसा म्हणलं
बसा, गावाला चला, गावाला चला, जायचं कुठं की चला. हे सगळं काय असंच चालेल. प्रपंच स्वरूप एका बाजूने कसं आहे बघा, तसंच फक्त भगवंताचं व्हावं अशी इच्छा आहे, हे त्यांचं म्हणणं आहे. आणि ती अडचण आपल्याला ज्ञानेश्वरीतून ह्या मनाचे ते जे म्हणलंय, तू मन हे मीच करी, ते मन हे मीच व्हायला, हे मधलं सगळं व्हायचं आहे. तर अशा तऱ्हेने तू आणि तुझं याच्यामध्ये भगवंत आणि त्याचं काय असेल ते, ह्याला माझ्या जीवनात स्थान मिळेल केव्हा, की जेव्हा माझं त्यातलं बाजूला येईल तेव्हा. महाराजांची आहेत की समजा महाराजांची इच्छा आहे की सकाळी उठून आपण काय जप करावा, तर आता तुम्ही आणि तुमची इच्छा त्यानुसार सकाळी उठून जपाला बसले, हे होईल. माझं काय नाही. माझं जेवण नाही, खाणे, नाश्ता, अमुक नाही तमुक नाही, एवढं काय कोणी दुःखात ठेवितच नाही. जे गुरु येऊन बसले ते सगळं करतीलच बरोबर. पण तरी सुद्धा त्यातून जर आलंच तर मी आहे आणि तुमची इच्छा जशी आहे त्याप्रमाणे करतो आहे. तुमची इच्छा अशी आहे की मी जपाला बसा, तर मी सकाळी उठून जपाला बसलेलो आहे, असं होऊ शकेल. म्हणजे मी, तुम्ही आणि तुमची इच्छा, तू आणि तुझी इच्छा, अशा तऱ्हेनं चाललेला आहे. हा त्याच्या पुढच्या टप्प्यात. आणि मग काय नाही, मी आता नाही, तुम्ही आणि तुमची इच्छा, एवढंच राहिले. करणारा मी सुद्धा नाही, तुम्ही आणि तुमची इच्छा. तू म्हणलं म्हणजे जराही वाट, म्हणून भगवंताला तुम्ही म्हणा, गुरुना तुम्ही म्हणा, म्हणून तुम्ही आणि तुमची इच्छा. आता काहीच नाही, तुमची इच्छा पण नाही, नुसतेच तुम्ही, काय असेल ते असेल. हे जेव्हा होईल तेव्हा मन हे मीची करी, त्यांना ते मन हवं. आता ह्या मनाचे मधले टप्पे केवढे आहेत ते बघा, त्यानुसार आपल्याला काय करता येईल ते बघूया. हे करायला भगवंताची आधी भगवंत जाणून घ्या, मग भगवंताची इच्छा जाणून घ्या, त्याला माझ्याकडून काय अपेक्षित आहे. मला म्हणून ते योगानंदांचे ते प्रार्थना जे आहे ना, ते फार महत्वाचे वाटते, की तुला माझ्याकडून काय अपेक्षित आहे ते मला कळू दे. ह्याच्यासारखी श्रेष्ठ प्रार्थनाच नाही. किती श्रेष्ठ प्रार्थना आहे की तुम्हाला माझ्याकडून काय अपेक्षित आहे ते कळू दे. आणि तेच कळत नाही, आणि त्यामुळं मला जे वाटते ते मी करत राहतो. ही आपली साधना. मला जे वाटतंय ते मी करतोय, तुम्हाला माझ्याकडून काय वाटतंय त्यांना वेगळं वाटू शकतं ना प्रत्येकाकडून, कारण प्रत्येकजण वेगवेगळा आहे. प्रत्येकाचा ढाचा वेगळा आहे, पूर्वक्रम वेगळा आहे, तो जसा आलाय तसा वेगळा आहे. एखाद्याला म्हणतो तू बाहेर जा आणि समाजकार्य कर, हा ठीक आहे, गुरूंची इच्छा म्हणून करतो. एखाद्याला म्हणतो तू फार इंटरेस्ट होता घरी पाहिजे, जरा शांत कुठे जाऊ नकोस माझ्यावर, सतत काही करण्याने काही काळ काही करू नये. महाराज म्हणले ना तसं, काही काळ काही करू नये, सतत काही करण्याने काही काळ काही करू नये. ते बरोबर आहे, कारण आता त्यांनी काही न करण्याची गरज आहे. खूप जर माणसाला म्हणण्या फिरण्याची आवड असतील तर ते त्याला सांगतील तुम्ही आता शांतपणे 1 वर्षभर कुठेही जाऊ नका असं म्हणतील. आता ही काही सार्वत्रिक उपदेश नाही, हा त्याला केलेला उपदेश आहे, कारण तो इंटोय. म्हणजे जो कधी देवदर्शनाला बाहेर पडला आणि त्याला म्हणतील आता दर महिन्याला एका तरी देवाला जा. ते उपदेश वेगवेगळे आहेत. त्याला 12 वेळा जायला सांगितलं, ह्याला एकदाच जाऊ नको म्हणून सांगितलं, कारण त्याची ती गरज आहे. म्हणून तुम्ही आणि तुमची इच्छा त्याला, कारण ती मला ते कळावं यासाठी आपल्याला टप्प्यात विचार काय करता येईल की महाराजांची माझ्याकडून अपेक्षा कोणती असेल, मी कसा आहे त्याच्यातून शोधून काढावं माझ्याकडून अपेक्षा काय असेल. मी जसा असेल तशी माझ्याकडून अपेक्षा असेल, चांगल्या बाजूने असेल वाईट बाजूने पण असेल, त्याचं मिळून मी गोळा झालेलो आहे. जो काही मी आकार आलेलो आहे तो काहीतरी माझ्याकडे घेण्यासारखा आहे, काहीतरी टाकण्यासारखा आहे, त्यातून गोळा झालेलो आहे. जे टाकावंसं आहे ते टाकावशी त्यांची इच्छा असेल, जे आहे ते उपयोगाला आणावं अशी इच्छा असेल. मग ही इच्छा जाणून घेऊन आपला मार्ग आखणं. निदान जर सदैव गुरु असेल तर ते सांगतील की नाही तुम्ही अमुक करा, बसा म्हणतील, उठा म्हणतील, जावा म्हणतील, काय असेल ते म्हणतील, जप करा म्हणतील, करू नका म्हणतील, ध्यान करा म्हणतील, ध्यान करू नका म्हणतील, ते लगेच सांगू शकतीलच. महाराजांचे सर्वसाधारण ग्रंथातले आदेश कळतातच आपल्याला काय करावं आहे. त्याच्यावरून ज्याला स्वतःचा मार्ग चालत त्यांनी हे काढावा की आपण ठरवा की माझा काय स्वभाव. बरं, प्रत्येकाला आपल्या स्वभावातल्या अडचणी माहिती असतात, काय सांग काय ते गुरुने तरी सांगण्यासारखं असतं नाही. अंतरी आम्ही गुरु आहेच की तू सांगतच असतो. ओके, तुझं काय अडत आहे ते राग अनावर आहे. आता दुसरे गुरुनं कशाला सांगायला पाहिजे त्याला राग अनावर आहे ते, की नाही बेसावत आहे त्यांनी कशाला गुरुनं सांगायला पाहिजे. त्याला स्वतःलाच कळतं की अरे आपण बेसावत होतो, तासाभरांनी लक्षात आलं हे बोललो नसतो तो बरं झालं असतं, की त्याला स्वतःला लक्षात येतं बरं का, मागणं कळलेलं असतं. फक्त तर कसं कबूल करायचं त्यात ते राहतं. तर हे आपल्याला कळतं ना, मग आपणच उडकून काढावं की माझ्याकडे हे मला नडणार आहे, हे मला भगवंताकडे जाण्यात त्याची इच्छा आम्हाला जाणण्यात नडणार आहे, तर ते आपण बाजूला ते आपल्याला आपला कार्यक्रम आहे. आपण वृत्त्यंतराचे प्रयोग करतो ना, ते आता आलं जुलै आढावा घेण्याचं वर्ष आलं संपत परत. तर गेल्या वेळेचे आढावे आपले सगळे एकत्रित झाले होते, तर आता काही यावेळेला कशी शक्यता नाही आणि काही आवश्यकता पण नाही मला वाटतं. आता आपलं काम सुरूच आहे. असं खरंच सुरू आहे बरं का, किंवा कदाचित अजिबात सुरू नसेल असं पण असेल. तर ते जे काम आहे ते आपल्याला कळतं की मला कुठे नडतंय, आणि ते बरोबर बोट ठेवत असतं. जर आपण प्रार्थना केली ना तर अगदी हे जसं आम्हाला राम दाखवणारे भेटतात तसे भेटतात आपल्याला की इथं नडतंय बरोबर. मग ते मुलगा जो सांगेल, आपल्या घरात कोणी सांगेल, शेजारी सांगेल, सहकारी सांगेल, कोणी सांगेल की हे नडणार आहे. मग ते बरोबर आनंदाच्या आड येणारं, भगवंताच्या आड येणारं काय आहे. तुमचा आग्रह नडतो घरात नाही, तुम्ही हट्ट सोडा तेवढं सांगतो बरोबर आपल्याला
तेवढं जर यांचा हट्ट कमी झाला तर बरं नाही का होणार, हे जर लक्ष काढून घेतलं तर बरं नाही का होणार, सगळ्या गोष्टीत लक्ष घाल, प्रत्येक गोष्टीत लक्ष घालायचो. आता ते खरं म्हणजे त्याला माहित असतं हे की ते सुद्धा जर समजा उशिरा उठले तरी तासभर काही जगामध्ये काही थांबलेलं नसतं. घरातल्या जगामधले कुठले व्यवहार थांबलेले नसतात. 1-2 तास उशिरा उठले तर बरं होईल असं वाटतं घरच्या. ह्याच्यावरून ओळखावं की साधारण नाही तुम्ही जरा विश्रांती घ्या असं ज्यावेळेला आपल्याला सांगतात त्यावेळेला ओळखायला हरकत नाही. कळतं की आपल्याला हेच भगवंताच्या आडणार, दुसरं काय येणार आहे आड. ते जसं आपण एकमेकांना सांगतो तसं घरातल्या ह्याच्यातून सुद्धा आरशात सुद्धा आपलं प्रतिबिंब आपल्याला दिसतं. घरातल्या आरशातलं उठलं लख दिसतं, कारण रोज ते घासलं पुसलेला आरसा आहे त्यामुळे व्यवस्थित दिसायचं एकदम. जरा काय भरत जरा स्वभावात की लगेच स्मार्क होतं ते, त्यामुळे कळतं लगेच. तर त्यावरून सुद्धा कळेल की काय तू मन हे मीची करी म्हटलेलं आहे, ते करताना मला अडचण कोणती आहे. भगवंतमय जर मन करायचं आहे तर त्याच्यातलं काय काढायचं आहे, जे भगवंत नाही ते काढायचं आहे सगळं. आणि भगवंत नसलेल्या बऱ्याच गोष्टी त्याच्यात आहेत की ज्या भगवंताला साजेशा नाहीत, भगवंताला आवडणाऱ्या नाहीत, अशा गोष्टी मनामध्ये आहेत. प्रपंचात अतिप्रपंच, प्रपंचातलं अतिलक्ष, अति आग्रह, सगळ्या गोष्टी असतात. तर ते ह्या गोष्टी आपल्याला कळतात, त्या सगळ्या काढायच्या. मग हा आपलाच कार्यक्रम ठरवा आपण अनिश्चितता जण यांची निश्चितता नाही. आपल्या इथे साहेब होते ना पूर्वी, 10 मिनिटांनी एक आदेश, 15 मिनिटांनी एक आदेश, 1 तासाने एक आदेश, संध्याकाळी काय वेगळं सांगतील, पुन्हा आल्यावर म्हणते असं कसं काय केलं सगळं तुम्ही. म्हणजे त्यांनीच सांगितलं असतं ते करत असलं तरी ते असं म्हणतात. आता असे सुद्धा आपल्याला बाजू भेटले की असंही ते म्हणतात. सकाळी एक सांगतात तुम्ही असं हे काम महत्वाचं आहे ते तुम्ही ताबडतोब करा, तर 2 तासांनी अहो तुम्ही हे काय करतात ते तुम्हाला दुसरं करत ते महत्वाचं आहे. अहो काय करायचं कळून देत नाही, अशी अवस्था माणसाची करतात. म्हणजे कितकी अस्थिरता स्वभावाची असू शकते. गरज पडली तर ठीक आहे, गरज पडली तर करायची. ते संध्याकाळच्या दुपारच्या कामाची गरज, संध्याकाळच्या कामाची गरज फरक असेल तर 3 वाजल्यानंतर तुमचे आदेश आले वरून काही नवीन काम करायचं आहे तर करावे लागेल माणसाला. पण अशी आली का परिस्थिती का ह्यांच्या चंचलतेमुळे सगळं घडतंय असेल, तर तसं चंचलता असते. मग चंचलता हा माझ्या दृष्टीने आढळणारा कोणता पाहिजे, मग तो मला बाजूला करायचा, असं आपल्याला मनाचं काय करता येईल. म्हणून तुम्ही आणि तुमचं आत यायला, मी आणि माझं बाजूला नको पाहायला. पण त्यांना गाडी चालवायला दिल्याशिवाय ते चालवणार कशी काय ती. मी ड्रायव्हरची सीट सोडणार नाही आणि त्यांना म्हणणार महाराज सगळा प्रपंच तुमचा आहे तुम्ही करा. हे जेव्हा त्या ड्रायव्हरच्या सीटवर हलायला तयार नाही, महाराजांनी कुठल्या सीटवर बसायचं, गाडी हाकायची मला काय कळतच नाही. माणसाला बाजूला बसून घ्यायचं आणि म्हणून तुम्ही गाडी चालवा, त्यातलं बरं नाही असं कसं चालेल. तर त्यांना तिथं बसून देणं म्हणजेच आपलं हे काम आहे पुढचं, की हे सगळं शिकून घेणं. हेच करायला आपल्याला काय अडचण आपली आपण हुडकली तर उत्तमच आहे, नसेल तर हे अशा आरशात बघावं तरी प्रतिबिंब कळेल. तर अशा तऱ्हेने चौथे मला पाळणे करणे देवरूपते, ते मन हे मीच करी माझ्या भजनी प्रेमधरी, यामध्ये हे सगळे आदेश आहेत. तर असं आपल्याला करता येईल काय याचा विचार करूया. आणि त्यात काय अडचणी असतील त्या आपल्याला स्वतःच्या प्रार्थनेने सुद्धा दूर करतात. त्यांना प्रार्थना केली की वो मला ह्या स्वभावातली अडचण काही कळत नाही, तुमच्याकडे जाण्यामध्ये अस्वास्थ्य माझ्या चित्तामध्ये जे राहतं ते कशानं राहतं हे मला कळत नाही, तर सांगणारा उभा करतील. कळत नसेल तर कळून देणारा उभा करतील. नसेल तर आपल्याला कळू लागेल. आधी आपल्याला कळतच असतं खरं सांगायचं तर, हे असं कोणी म्हणतच नाही मला काय कळत नाही असं. तिथं अडचण आहे सगळी, हो की नाही. परमार्थात अडचण सगळ्यात मोठी, मला कळत नाही असं कोणी म्हणतच नाही, तर त्याला कळतेच असं म्हणतो. कारण त्याला त्याच्या कर्माची ह्याची उचित काय आम्हा जे व्यभिचारेना धर्मा ते जे आहे ना सगळं, तर ते आम्हाला कळत नाही असं म्हटल्यामुळे ते निर्माण झालेलं आहे. तर कळत नाही म्हटलं तर ही पुढची सगळे भगवंताचं आपल्याला काय ते मार्गदर्शन व्हायचं कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये, तर ते व्हावं यासाठी चौथे मन पालटणे करणे देवरूपते, कधीही न विसरणे देवा. त्यातल्या त्यात हातात धरून ठेवता येण्यासारखं मन भगवंत करायला कधीही न विसरणे देवा. पण त्याचं साधन म्हणजे ना ते आपण प्रयत्न करतो, कधीही न विसरणे देवा. आता आणायचंय तर त्याच्यामध्ये भगवंत बरोबर आहे, पण आणायचं आहे तर त्याची निदान आठवण आणणं भाग आहे. आठवण राहिली तर त्याचं काय आहे त्याचा बोध होईल. भगवंताचं काय हा बोध घेण्याचा प्रश्न केव्हा येतो की ज्यावेळेस त्याचं स्मरण आहे तेव्हा. स्मरणच गेलं तर सगळं जग गेलं. स्मरण आहे म्हणून सगळ्याचं सार आहे, म्हणून ते आपल्याला मिळेल का हा आपल्या समोरचा प्रश्न आहे. म्हणून ते नाम 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 सारखं करण्यासाठी. नाही तर नामाचं एवढं काय आहे ते एवढ्यासाठीच आहे की सगळा स्मरणावर कारभार आहे. तो सुरळीत चालला तर सगळं चालणार. म्हणून भगवंताचं स्मरण जितकं जास्त तितके भगवंताच्या गुणांचे वावर जास्त, तितका मनाचा पालट जास्त, तितकं ते जोर कमी, त्याचा प्रापंचिक जोर जो आहे तो तितका कमी. हे सगळं आपोआप घडतं, पण त्याचं मूळ किल्ली तिथं आहे की ती नामामध्ये आहे. म्हणून नाम 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 जेवढं शक्य असेल तेवढं. प्रपंच सोडून कोण काय म्हणलेलं नाही, त्यामुळे जेवढं प्रपंच करून राहतो वेळ तेवढा जरी दिला तरी होईल. पण प्रपंच करायचाच थांबत नाही तर त्याला वेळ कुठला मिळणार, हा वेगळा पेच आहे आपला, ते आपला पेच आहे. तर ह्या दृष्टीनं आपण विचार करावा की खरोखरच याची गरज आहे का. जो प्रपंच आहे त्याच्यातले किती प्रपंचाची गरज आहे, जरुरी पुरता प्रपंच करावा
ते महाराजांचं विद्यार्थात आहे. करा असं म्हटलं, जरुरी एवढाच प्रपंच करा, जरुरी पुरताच करा असं म्हटलं. तर जरुरी पुरता करायचं तर मग मात्र वेळ बराच शिल्लक राहतो माणसं. जरूर नसलेल्या गोष्टी जर एकदा काढायच्या ठरवल्या, आपल्या ते आहे ना अकारण कृती, तर त्यातलं प्रकार आहे की अकारण कृती शोधून काढायचं म्हणतो. तर खरोखर ज्याचे काही कारण नाही अशा तऱ्हेच्या गोष्टी काढायच्या ठरवल्या, अनावश्यक कृती, अनावश्यक आहे असा विचार केला तर सकाळपासून निम्म सगळं अनावश्यकच काम चाललेलं आहे असं लक्षात येईल. सबंध दिवसभरातली कामं काढली तर अनावश्यक कामं निम्मी त्यातली आहेत असं लक्षात येईल. ही मी नाही केली तर चालणार आहे, मी बोललो तर नाही बोललो तर चालेल, मी उठून नाही बाहेर गेलो तर चालेल, मी कोणाला फोन नाही केला तर चालेल, असंच लक्षात आलं. एक दिवस फोन बंद असतो माणसाचा, काय बिघडतो त्याच्या जगामध्ये काही नाही बिघडत. ज्याचं अगदी काही बिघडलेलं तो येईल तिथपर्यंत निरोप द्यायला किंवा तुमचा फोन लागत नाही काय करू, पण तो चालू असला की किती फोन येतील किती हा करेल हे काय सांगता येत नाही. म्हणजे अशा तऱ्हेने एकदा कृती ठरवायला लागलं की लक्षात येतं की अरे ह्या कृती अनावश्यक कशाला करू. आणि अशा जर बाजूला काढल्या तर माणसाला वेळच वेळ आहे. मग मला हे मी करी ते जे म्हटलं आहे ते काय अवघड नाही. हे करायला आपल्याला अशा तऱ्हेनं काय शक्य होईल की आपण करावं, आपल्या वेळेमध्ये आपल्याला थांबायचं आहे. तर त्या दृष्टीनं हे 5 आदेश आहे. 5वे करणे मनना देह का प्राप्त झाला. मला माझ्या वाट्याला देह आला, तो का आला हे अगदी सर्वात महत्वाचं सार आहे की देह का प्राप्त झाला, भक्तीने साधणे मोक्षा. एका बाजूने देह प्राप्त झाला आहे तो माझ्या काही कर्मांचे परिणाम शिल्लक राहिले म्हणून. अशी काही कर्म केली की म्हणून तर आज माणसं गाठ पडतात आणि आपापले हिशेब चुकून जातात, नुकसानही करून जातात आणि तुम्हाला फायदा पण देऊन जातात. सगळंच होतं, काय व्हायचं ते होतं. पण ते येतात, माणसं वाट्याला येतात आणि आपल्याला इच्छा नसली तरी ती बरोबर येतात, तुमच्या आयुष्यामध्ये प्रवेश करतात, आपापले कामं काय असेल ती साधतात आणि ती निघून जातात. मित्र म्हणून येतील, सहचारी म्हणून येतील, संबंधित म्हणून येतील, कशा तरी निमित्ताने ते येतात आणि आपल्या काय असेल ते हिशेब माणसाचे बरोबर चुकते होतात. तर हे कुठून येतात, ते माझ्या पूर्वकर्मात येतात आणि ते त्यांचं पुरं करण्यासाठी मी आलेलो आहे. खरं माझं याचं कारण हे. आता हे पुरं करताना पुन्हा हे होऊ नये याच्यासाठी मला संधी दिलेली आहे की एकदा अडकलो आता ह्यात सगळ्यात परत काय अडकणार नाही. अशा तऱ्हेनं कर्मात पुन्हा अडकणार नाही. तर पुन्हा कर्मात न अडकण्याची संधी म्हणजे आजच्या देहाची दुसरी बाजू आहे. एक बाजू देहाची अडकलो ही आहेच आहे, काहीतरी माझं राहिलंय म्हणून आलो, बरोबर. राहिल्याशिवाय कोण परत फिरतात. मी मागे एकदा आपल्याला उदाहरण दिलं, घरातनं पाहुणा बाहेर गेला तरी सुद्धा तो परत येतो. आता त्या आमच्या साहेबांनी काल जे संन्यासी बुवांची गोष्ट सांगितली, तर त्यांच्याकडे गेले आणि बाहेर पडताना त्यांनी वर्णन केले की म्हणले इतकं मी निरीच्छतेचं सगळ्या ह्याचं त्यांच्याकडून ऐकलं, परमानंद झाला, सगळं झालं. 2 तास त्यांनी मला दिले एवढ्या त्या सगळ्या त्यांच्या शेड्यूलमधून. ते कोणाशी बोलत नाहीत, मौनामध्ये असतात. त्या माणसाने आपल्याला 2 तास द्यावे, सगळं बाजूला ठेवून त्यांचे नियम. अशा तऱ्हेने कुठेतरी त्यांना वाटलं ही आपली पुरवपुण्य आहे, इथपर्यंत सगळं वाटलं. पण बाहेर गेलो म्हणून आणि 5 मिनिटं गेल्यावर, आता बाहेर गेल्यावर लगेच लक्षात येतं माणसाचं, जसं चप्पल लक्षात येते बाहेर पडता पडता तिने विसरत मनुष्य. तिथून पुढे गेला तसाच बिन चपलेला घरी, असं फार क्वचित होतं. ते गेलं की तो शोधेल दुसऱ्याची घाली, पण त्याच्यासारखी दिसते असं वाटून घाली, पण तो तसा नाही झाला. पण एखादाचा स्वभाव हा ज्ञानेश्वरीच्या ह्याच्यात होता किंवा काय भगवंताच्या विचारात होता आणि गेला तसाच किंवा असं नाही होतं. इतकं स्मरण आहे. तर ते बाहेर गेल्यावर ते काय म्हणले, त्यांच्याकडे जिथे मी त्या ह्याच्यामध्ये रूममध्ये त्यांच्या जाऊन त्या ऋषींच्या यांच्याकडे, ते स्वामी आहेत मोठे संन्यासी, तर खूप वयस्कर ग्रस्त, त्यांनी मंत्रांचं पुस्तक लिहिले बघा ते. तर ते म्हणजे बाहेर आल्यावर मला आठवण झाली की आपली टोपी राहिली, कॅप. हा अगदी अनुभव आहे परवाचा त्यांचा. कॅप राहिली आणि रमणाश्रमातली गोष्ट आहे ही. तर रमणाश्रमामध्ये त्यांना भेटायला गेले, त्यांनी वेळ दिला, हे सगळं घालून बाहेर पडताना म्हणले कॅप राहिली. तर ती कॅप राहिली म्हणल्यावर आता विचार असा आला मनामध्ये की आज जाऊ का नाही जाऊ परत त्यांच्याकडे. यांनी एवढ्यात ना आपल्याला वेळ दिला होता 2 तास, एवढा परमानंद आपल्याला दिला. पण म्हणले उगाच निस्वार्थीपणाचं सोंग आणून महाराजांनी सांगितलं ना, ते खरंच आहे. आपल्याला एवढं वैराग्य पण जमणार नाही. उन्हात ना आता रमणाश्रमामध्ये तुम्हाला कल्पना आहे दक्षिणेत कसलं ऊन आहे, आता तिथे काय हवा असते वातावरण. अशा अवस्थेत आपल्याला काही घर गाठणार नाही अशा तऱ्हेनं बिन कॅपचं. तर आपली ती टोपी आणलेली बरी. त्यांना प्रार्थना करून माफी मागून बाहेर मी आत येऊ का विचारून परत ते त्यांना भाषण भाग पडलं. अशा तऱ्हेचं आहे की तिथे ते राहणार, ते राहिल्याशिवाय मनुष्य येत नाही. हे सांगत होतं कशावरनं की एक कॅब राहिली तर मनुष्य परत येतो. आपलं काय काय राहिलेलं असतं बघा, तो परत आल्याशिवाय राहील का माणसं. अनेक गोष्टी राहिल्यात त्याच्या, आज सुद्धा आणि उद्या सुद्धा आणि 50 वर्षांनी सुद्धा त्याचं राहिलेलंच असतं. ते कसं संपवावं ह्याचं नाव भक्ती. ते जे राहिलेलं आहे
त्याच्यासाठी मी आलो, हे बरोबर, ते तर पुरं करावं लागणारच. तुम्ही नाही म्हणला तरी ते कर्ज चुकत नाही, तुमच्या मागात तो नोटीस घेऊन लागणारच. ते 7/12चं जसं नाव त्याचं जात नाही तर तुम्ही पुढचं काय ते व्यवहार केल्याशिवाय तो तिथून हलणार नाही. त्याच्या नावावर ते आहे, ते चालत येतं. आपल्याकडे अशा घटना अनेक वेळ होतात. 20-20 वर्ष माहिती नसते प्रॉपर्टी आहे, पण ती त्याच्या नावावरती येते. बरोबर ते शोधत येतात की तुम्हाला गरज नसली तर तुम्ही विका, तुम्हाला गरज नसली तर दान द्या, तुम्हाला अमुक करा, तुम्ही देवळ बांधा, काय कर म्हणतील ते म्हणतील, पण तुमचं नाव जात नाही तिथलं. तसं आपली ती कर्म जात नाहीत म्हणून आपण आलो, हे तर उघडच आहे. पण आता ते कसं मोकळं करावं हे शिकण्याचा जो मार्ग तो म्हणजे भक्ती. म्हणून भक्तीने साधणे मोक्ष. मोक्ष म्हणजे आपलं 7/12वरचं नाव काढणे, नील काही नाही. कर्जाचं जसं ते नाव काढतात तसं की त्याच्यावरचं ते नाव काढून सगळं पूर्ण फेडून टाकलेलं आहे. आता कोणाचाही याच्यावर बोजा नाही. जसं आपल्यावर आपल्या इच्छांचा कुठलाही बोजा न ठेवण्याची युक्ती म्हणजे भक्ती. आपल्यावर आपल्या इच्छांचा कुठलाही बोजा नाही असं त्याला जमेल ती भक्ती म्हणते. तर ती कशी जमेल ते भक्तीतून मार्गातून शिकावं की हे कसं करावं. इच्छा तर रोज उत्पन्न होत आहेत, प्रतिक्षणी उत्पन्न होत आहे. मग त्याचं काय करावं, त्यासाठी हे सगळे आदेश दिलेले आहेत. त्या आदेशांचा आपण विचार कराल अशी मला आशा वाटते, करावा अशी विनंती पण आहे. तेव्हा आता हे कसं आहे की हे तर इथे करावं असं सगळं ठरतंच, पण ते सारखं बंद पडते होत बाहेर गेले की नाही. रिझर्वला आलेली किंवा मध्ये मध्ये ते ह्याच्या पाईप असतं, पेट्रोलच्या पाईप वगैरे, त्यामुळे ते कचरा येतो आणि ते गाडी बंद पडते. काही झालेलं नसतं पण बंद पडते, त्या क्षणी तरी बंद पडते. तर तशा तऱ्हेचं होतं ही गोष्ट. खरी मला एकाने विचारलं, त्याची आठवण झाली म्हणून ते बंद पडण्यावर. तेव्हा म्हणजे साधना बंद होते तर काय करावं म्हणजे सुरू करावी परत. म्हणजे काय सांगणार होतं ते तसं नाही म्हणले, वारंवार बंद पडते म्हटलं वारंवार सुरू करा. त्यांना असं वाटलं की मी काहीतरी घेतो किंवा असं काय आहे का. म्हटलं असं कसं असेल. मी तर आपल्याला अत्यंत गांभीर्याने सांगतो, कारण याचा अर्थ आपण समजून घ्या की साधना बंद पडते याचा अर्थ तुम्ही करता. ही केवढी भाग्याची गोष्ट. आपण तसं वाटत नाही याचं काही कारणच नाही. आपल्याकडे जर असं कुठे होत असेल महिन्याभरात ते अनुसंधान सुटतं की ठरतं अमुक जप करायला, ते 2-3 दिवस 4 दिवस वगैरे ते 1 जानेवारी सारखं, नंतर मग पुन्हा ते मागे पुढे व्हायला ते सगळं टायमिंग मागे पुढे, मग हळूहळू संख्या मागे पुढे, मग हळूहळू हे मागे पुढे, मग ते बाहेरच असतं कुठेतरी. तर असं होऊन त्यातून बाजूला जायला होतं. त्यासाठी काय करायचं तर हे करायचं की अशा तऱ्हेनं जर साधना बंद पडली तर ती म्हटलं बंद पडते याचा अर्थ आपलं वाईट वाटून घ्यायचं किंवा ते आता बंदच झाले नाही तरी तर तसं नको. असा विचार करायचं काही कारण नाही. ते आपल्याकडून झालं याचा अर्थ आपण भाग्यवान आहोत. ते आपण भाग्यवान आहात. ज्या अर्थी आपली साधना बंद पडली त्या अर्थी ती सुरू होती. आणि ज्याची साधना सुरू असते तो मुळात भाग्यवानच असतो, म्हणूनच त्याच्याकडून साधना झाली. हा बंद पडली तर ठीक आहे, परत सुरू होऊ शकेल, पण मुळातच जर नाही झाली तर काय करेल. तर त्यापेक्षा नक्की हे भाग्याचं आहे. वारंवार बंद पडते ते कसं काय म्हणणं. वारंवार बंद पडते, वारंवार सुरू करत. वारंवार ज्याची बंद पडते तो वारंवार नाही का करीत. बंद पडली म्हणजे परत सुरू केली नाही का. आता ती वारंवार बंद पडते ह्याचं त्याला खंत नाही का, दुःख नाही आहे का. म्हणून तो विचारतो ना की वारंवार बंद पडते असं सारखं मी संकल्प करतो सोडून द्यावे लागतात आणि ते मध्ये मध्ये सारखे विसरतात, हे होतं ते होतं. मग ते कसं काय. तर ते त्याच्यामुळेच आहे की तुमच्या मागे अजूनही पुण्य आहे शिल्लक, म्हणून पुन्हा साधनेची आठवण होती. नाहीतर एकदा बाहेर गेलेलं येत नाही परत. पुण्याही कमी पडली तर एकदा ह्यातून बाहेर गेला की परत येत नाही. तो परत येतो याचा अर्थच की पुण्य अंश आहे, शिल्लक आहे. पुन्हा ती सुरू होते पुन्हा बंद पडते, म्हणजे याचा अर्थ पुण्याही तर आहेच आहे. प्रश्न एवढाच आहे की फक्त आता ती बंद पडू नये इतपत करायची आहे. एवढंच राहिलं आता. ती जी वारंवार असेल किंवा कशी असेल ती बंद पडू नये यासाठी आता जेवढी करायची तेवढी केली म्हणजे संपलं, सुटलं आहेत ना. तर अशा तऱ्हेने यातून बाहेर पडायला आपल्याला मार्ग आहे. फक्त त्यात तक्रारी करू नये, काही दुसरं काय करू नये, परिस्थिती अनुकूल नाही म्हणू नये, अमकं झालं नाही म्हणू नये. एवढं केलं तर हे सगळे आदेश आपल्याला पाळता येतील की हे माझं विसरलं, हे माझ्या लक्षात नाही, हे असं म्हटलं होतं त्यावेळेस मी कबूल केलं होतं वगैरे वगैरे, अनुग्रहाला अमुक कबूल केलं, असा संकल्प केला तसा संकल्प केला नाही, ते त्याच्यात आपण विसरलो चुकलं असं काही म्हणू नये. कारण ह्यात सबबीत जास्त असतील. आपण जर शोधलं तर आपल्या लक्षात येईल की ते जास्त असतं. महाराजांचं एक शेवट सांगतो म्हणजे आपण थांबतो की महाराज म्हणायचे की पाऊस वेळेवर पडला नाही असं कोणाला म्हणता येईल म्हणे. प्रश्न साधाच आहे पण महाराज विचारायचे त्यावेळेला ते सावध करायचे एवढं करेक्ट. पाऊस वेळेवर पडला नाही ही तक्रार कोणाची असू शकते म्हणले. जे पावसाची पडण्याची वेळ आहे त्याच्या आधी ज्यांनी शेताची मशागत केली त्याला म्हणण्याचा अधिकार. मग आपण तेवढंच करायचं रोज. शेताची मशागत पावसाच्या वेळेच्या आधी करावी, मग त्याला म्हणण्याचा अधिकार की पाऊस वेळेवर पडला आहे. आणि अशी मशागत करण्याला पाऊस वेळेवर पडला नाही असं एक वेळ पावसाच होईल पण गुरुकृपेचं होत नाही. एवढंच आहे आता शेवट. बस काय सांगू, ती कधी वेळेवर पडली नाही असं होणारच नाही. मशागत न करणाऱ्यांच्यावर पडते आपल्यासारख्या, आणि मशागत करतील त्यांचं काय होईल एवढ्यावर सुद्धा कल्पना आपल्याला येऊ शकेल. तर आपण ती मनाशी ठेवू आणि पुढच्या वेळेला अशी आशा आहे
की आपल्याला 9व्या अध्यायाचा समारोप होऊ शकेल आणि त्याच्या पुढच्याला 10व्याकडे जाता येईल. त्यांची इच्छा असेल तसंच होईल. तर त्यानुसार आपल्याला ते 9व्या अध्यायाचं पुन्हा एकदा सगळं सारांश बघून पुढच्या वेळेला तो समारोपाकडे नेता यावा अशी त्यांना प्रार्थना आहे. कारण या अध्यायावरचं हा 8वा महिना आहे. पुढच्या वेळेला 9वा महिना आहे 9व्या अध्यायावरचा. एवढं सांगतो आता. आणि ती त्यांनी संधी आपल्याला द्यावी, तशा तऱ्हेची चिंतनाचं आपल्याला अवसर द्यावा प्रार्थना करूया. महाकाय उचित दे पादान स्फुरेत जे मोहे चित्त व्याकुळ माझे विरुद्ध येते दृष्टीचे तेजभ्रंशे मगपासी सता नदिसे वस्तुजात देवा मदतैसे जाहरे जे मये भ्रांती ग्रासिले आता काय हिता पुरे तेही नेणे तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे निकेते आम्हा सांगावे जे सखा सर्वस्वा भवे आम्हासी तू गुरु बंधू पिता तू आमुची इष्टदेवता तुझी सदा रक्षिता परी आमके जैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेणे अवघेरू की सरिता ते सागरू तेही केवी ना तरी अपत्या ते माये सांडोनी जरी जाये तरी ते तैसे निजे ऐके कृष्णा तैसा सर्वा परी आम्हासी देवा तुझे कासी आणि दरुले जरी नमानसी भागील माझे तरी उचित काय आम्हा देव विजयना धर्मा ते जडकरी पुरुषोत्तमा सांगे आता नदी वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जय रघुवीर समर्थ. सर्व भाविदास झालो त्यांचा सर्व भाविदास झालो त्यांचा संतांची अपायी माझा विश्वास संतांची अपायी माझा विश्वास सर्व भाविदास झालो त्यांचा सर्व भाविदास झालो त्यांचा संतांची अपायी माझा विश्वास संतांची अपायी माझा विश्वास त्याची माझे हित करीती सकळ त्याची माझे हित करीती सकळ जय हा गोपाळ कृपा करी जय हा गोपाळ कृपा करी संतांची अपायी माझा विश्वास संतांची अपायी माझा विश्वास भागलिया माझा वाहतील कडे भागलिया माझा वाहतील कडे त्यांची अन जोडे सर्व सुख त्यांची अन जोडे सर्व सुख संतांची अपायी माझा विश्वास संतांची अपायी माझा विश्वास तुका म्हणे शेष घेईन आवडी तुका म्हणे शेष घेईन आवडी वचन न मोडी बोलिलो ते वचन न मोडी बोलिलो ते संतांची अपायी माझा विश्वास संतांची अपायी माझा विश्वास सर्व भाविदास झालो त्यांचा सर्व भाविदास झालो त्यांचा संतांची अपायी माझा विश्वास संतांची अपायी माझा विश्वास संतांची अपायी माझा विश्वास जानकी जीवन स्मरण जय जय राम